आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्व्हर असोसिएशन अहमदनगर सर्व सभासद पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर यांचं मी एसा आणि एसा देखील जामना यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो. आज आपण सांगली प्रतिदेश आर्किटेक्ट प्रवीण माळी सर यांचं आज क्रांती फॉर बेटर फ्युचर या विषयावर व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष रमेश कारले सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवीण माळी सर, ADDP इंजिनियर पूनम पंडित मॅडम यांना घेऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसेच यांना विनंती करतो की त्यांनी पोलाकीचे अविनाश पुरोहित सर यांच्यासह व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सभासदांनी कार्यक्रमाचं अतिथींचे स्वागत करायचं दर्शन करण्यासाठी तेथील प्रतिदेश आर्किटेक्ट प्रवीण माळी सर आपल्याकडे आज उपस्थित झालेले आहेत. सगळ्याच पहाटे प्रवास करून आज आपल्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. सर्वप्रथम आलेले जे आपले पाहुणे आहेत ते अतिथी आहेत त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रथमतः संस्थेचे अध्यक्ष रमेश कारले सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि व्याख्यान देत आर्किटेक्ट प्रवीण माळी सर यांचं अतिशय व्यवस्थाच्या कामात न मांडवळ करून आपल्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्याचे विषय आपल्याकडे उपस्थित आहेत. विषय आपण बोलूया. तरुण संचालक यश शहा मागील 5-6 महिन्यांमध्ये आता डायरेक्टर बोर्ड म्हणून 8 महिने झाले. या 8 महिन्यांमध्ये बऱ्याचशा अचिव्हमेंट्स त्यांनी केलेल्या आहेत. प्रथमतः मी त्यांच्या अचिव्हमेंट्स जे आहेत तिथंच वाटून दाखवतो. इंजिनियर यश प्रमोद शाह, प्रोप्रायटर पार्श्वनाथ कन्स्ट्रक्शन अँड इंटेरियर, त्यांचं राष्ट्रीय युवा कोर कमिटी डायरेक्टर व अहमदनगर जिल्हा प्रमुख समस्त महाजन व आदितीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या ठिकाणी संचालक म्हणून निवड झालेली आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याक समिती उपप्रमुख, अखिल भारतीय सोलांबर गुजराती समाज महासंघ, तसेच अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष जैन सोलांबर सावंत गुजराती समाज या ठिकाणी त्यांची निवड झाली आहे. त्यानंतर HAWR सदस्य भारत सरकार ॲनिमल वेलफेअर बोर्ड या ठिकाणी ते कार्यरत आहे. त्याचबरोबर सांगली उपनगर व्यापारी असोसिएशन या ठिकाणी सहतहसीलदार या पदावर ते काम पाहत आहे. त्यानंतर मिशन शेख विहार संस्थापक अध्यक्ष आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी अल्पसंख्याक समिती सदस्य जैन समाज प्रमुख या पदावरही यश काम करत आहे. आणि या सगळ्या 7-8 संस्थांवर काम करताना आपल्या संस्थेचे संचालक म्हणून ते काम पाहत आहेत. ते या मागच्या 5-6 महिन्यामध्ये त्यांची इतक्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करणं आम्ही उचित समजतो. संस्थेतर्फे आपण त्यांचा आणि शाह या दोघांचा सत्कार करणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माळी सर आणि ADDP मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले संचालक यश शाह यांचा कृतीतून सत्कार करावा. अध्यक्ष रमेश कारले सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं अतिशय भाषण करावं.
members, architect Praveen Mali sir, ABBA Arch, Eco-Technological Architecture, Architect Vedant sir, Architect Rajesh sir. हे सांगलीवर सर खूप दिवसानंतर एवढ्या लांब सर आलेले आहेत. आपण खूप फॉलोअप करत होतो 1-1.5 महिन्यापासून सरांना. सरांसाठी काय व्हायला पाहिजे, एक सामान करण्याचा प्रवास करून सर इथे आलेले आपल्याला. इंजिनियर पंडित मॅडम सर एडीटीपी मॅडमला खूप वेळ आपण मागच्या वेळेस डेव्हलपमेंटसाठी फॉलोअप केला होता. तर मॅडमसाठी पण काय व्हायला पाहिजे, आपण सगळ्या डिपार्टमेंट आणि असोसिएशन याच्यामध्ये थोडंसं समन्वय साधून आपण काम करतोय. त्याप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या संदर्भात रिलेशन्स मेंटेन व्हावे. And dear members, today's presentation on Arch Kranti for Better Future. तर सरांचं आर्चवरती खूप मोठं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये बरेचसे त्यांनी प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन केलेले आहेत. याच्यामध्ये ग्रुप नर्सरीमध्ये असतील, यूट्यूबवरती त्यांनी सांगितलेले आहे. UCR-मधलं पण स्ट्रक्चर्स असतील. तर ते आपल्याला आता मी स्वतः इंजिनियर आहे, ते आर्किटेक्चर व्ह्यू सांगतील सगळं आपल्याला. ऐसा बेस्ट स्ट्रक्चरल अवॉर्ड्स 2024 आपला हा कार्यक्रम आपण 15 मेपर्यंत आपण फॉर्मची लास्ट डेट ठेवलेली आहे. 17 मेला शूटिंग करणार आहे, 22-23ला साईट व्हिजिटचं नियोजन आहे आणि 2 जूनला अवॉर्ड सेरेमनी आहे. तर लवकरात लवकर सगळ्यांनी तयारी करावी, म्हणजे शेड्यूल पुढे जायला नको. म्हणजे पुढे काय पावसाचे प्रॉब्लेम्स होतील, त्यामुळे ज्यांना ज्यांना भाग घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी फॉर्म्स सेव्ह करावेत आणि 15 पर्यंत टार्गेट भेटावं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते जे आहेत त्यांचं स्पीच होण्यात पूनम पंडित मॅडम. मागील आपण हेरिसिल भेडे पाटील सरांचं लेक्चर ठेवलं होतं, त्यावेळी ऑफिसमध्ये मिटिंग्स असल्यानं कलेक्टर ऑफिसला मॅडमला येता आलं नाही, ते सुद्धा त्यांनी त्यावेळी पाटील सरांना पुढे पाठवलं होतं. तर मॅडमला विनंती करेल की त्यांनी सर्व उपस्थितींना मार्गदर्शन करावं. मला या सेमिनारला इन्व्हिटेशन दिलं त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा आभार. आणि आजचा आपला जो सेमिनारचा टॉपिक आहे की आर्च क्रांती फॉर बेटर फ्युचर, तर हा टॉपिक इंटरेस्टिंग आहे. ह्यांनी जेव्हा मला निमंत्रण पत्रिका दिली तो टॉपिक वाचूनच माझ्या मनात एक कुतूहल होतं. सो मला आजचा हा प्रोग्राम अटेंड करायचाच होता आणि लकीली हा वीकेंडला आल्यामुळे मला तो अटेंड करणं शक्य झालं. आर्च जनरली म्हटलं तर आपल्या पुढे काही पिक्चर्स किंवा इमेजेस पटकन येतात. एक ब्रिटिश कालीन स्ट्रक्चर्स ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट्स असतात, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, त्यांचे आर्चवाल्या कमानी, म्हणजे ब्रिटिश कालीन स्ट्रक्चर्स. आर्चचा उपयोग हा ब्रिटिश काळामध्ये खूप इफेक्टिव्ह पद्धतीने झाला. मुघल काळात देखील आर्चवाले स्ट्रक्चर्स होते. तर आर्च हा असा एक मेंबर आहे स्ट्रक्चरचा की जो त्याला एस्थेटिकल व्ह्यू इम्प्रूव्ह करतो, त्याची व्हॅल्यू वाढवतो, भव्यता दिव्यता प्रदान करतो आणि ते स्ट्रक्चर आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतं जस्ट बिकॉज ऑफ यूज ऑफ दॅट आर्ट. तर असा हा आर्ट जो की महत्त्वाचा होता, इतिहासात खूप स्ट्रक्चर्समध्ये वापरला गेला. आता आपण मॉडर्न एजमध्ये तो इतका इम्प्लिमेंट होत नाही, म्हणजे आपल्या आजच्या डेव्हलपमेंटमध्ये कुठे आर्च ह्याचा यूज दिसून येत नाही. तर का दिसून येत नाही? आपल्याकडे सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, आपण डेव्हलपमेंटमध्ये खूप पुढे आहोत. तर एक म्हणजे कुतूहलाचा शंका माझ्या मनात येते की आता आपण आजच्या ह्या फेजमध्ये आर्चचा वापर का नाही करत. तर मला अशा होप्स आहेत की आजचं प्रेझेंटेशन संपेपर्यंत ह्याचं उत्तर कदाचित मला मिळेल. आणि दुसरी एक गोष्ट की आर्च ही बऱ्यापैकी काळाच्या आड गेलेली कन्सेप्ट आहे. आता कुठे आपल्याला दिसत नाही. आर्च म्हटलं की एखादं हिस्टॉरिकल मॉन्युमेंट असं आपल्या लक्षात येतं किंवा असंच म्हणजे त्याची डेफिनेशन म्हणता येईल. तर आजचा जो टॉपिक आहे की आर्च फॉर बेटर फ्युचर म्हणजे एखादी काळाच्या पडद्याआड गेलेली संकल्पना आपल्या बांधकाम क्षेत्राचं फ्युचर कसं इम्प्रूव्ह करू शकते हे आज आपल्याला प्रेझेंटेशनमधून कळणार आहे. तर मला तर कुतूहल आहेच आहे की काय सर नवीन कन्सेप्ट सांगतात
आणि एसानी असेच म्हणजे मागच्या टर्मला त्यांनी हायराईज स्ट्रक्चर्स त्यावेळेस आर्चबद्दलचा म्हणजे नवीन कन्सेप्ट असणारे चर्चासत्र ते आयोजित करतायत. तर असाच उपक्रम त्यांनी भविष्यात देखील राबवावेत जेणेकरून त्यांच्या संघटनेतले आर्किटेक्ट, इंजिनियर, सर्वेयर यांना या क्षेत्रातलं अद्ययावत नॉलेज मिळत राहील आणि जेणेकरून त्यांची प्रॅक्टिसमध्ये त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होईल. तर असे उपक्रम त्यांनी भविष्यात देखील राबवावेत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि पुनश्च एकदा मी एसाचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. We are very fortunate to have speaker like architect Praveen Mahi sir with different subjects like Arch Kranti for better future. Architect Praveen Prabhakar Mahi sir passed out here from CA Kolhapur, Maharashtra. He is a member of Council of Architecture, New Delhi, and associate member of Indian Institute of Architects. He is practicing since 2002 under the name of Ava Arch, Eco-Traditional Architecture and Interior Consultant. He has experimented with technologies like pillar slab, jack arch roof, brick arches, brick walls, domes, rat trap cavity walls, etc., which are not only cost effective and energy efficient but also make building sensitive to the climate. He achieved many awards like Architect R.S. Perry Green Building Award, first prize 2011 by IIA Kolhapur. Joined winner design competition for logo of architect by Council of Architecture. Sundaran Kalanidhi Award by Sundaran Foundation Pune. Paper, presentation, seminars, lectures and workshops at various institutes, conference and organization. Published articles in various newspapers and magazines. Interviews on Kolhapur FM, Green FM, Sunday Radio and ETV News, etc. Thank you, sir. Now I invite Praveen Mahi sir to start the presentation. मला इथं बोलवल्याबद्दल एसाचे खूप आभार आणि काही अगदी छोट्या प्रमाणात काही एक्सपेरिमेंट केले ते तुमच्यासमोर मांडायची संधी दिली त्याबद्दल आपण सर्व नगरवासियांचे खूप आभार. आमच्या एका साईटवरचा फोटो आहे की जो मोर त्या घरावर जाऊन बसलाय त्या घराच्या पाठीमागे वालचंद कॉलेज म्हणून इकडे मोर असतात ते मोर तो अगदी त्याच्यावरती बसलाय. इवन टिकॉक सेज आय लाईक ब्रिक अँड ब्रिक सेज आय लाईक आर्ट जे फेमस वाक्य आहे. आपलं पृथ्वी हे एकमेव घर आहे मला असं वाटतंय. आतापर्यंत तरी दुसरं कुठलं घर पृथ्वीशिवाय आपल्याला अवेलेबल नाही आहे आणि पृथ्वी सोडून असंही आपल्याला कुठं जाऊन राहणं शक्य होणार नाही. तर हे आपलं घर जिवंत ठेवायचं असेल तर ते सर्व आपल्या हातात आहे आणि जे एवढी छान पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिली होती गेल्या अगदी मला असं वाटतंय लहानपणापासून आतापर्यंत नदीचं पाणी डायरेक्ट पिलं जायचं, विहिरीतलं पाणी डायरेक्ट पिलं जायचं. आज एकाही नदीला पाणी पिण्यासारखं आपण जिवंत ठेवलं नाही किंवा एका विहिरीचं पाणी आज डायरेक्ट पिता येत नाही. तर ही आपण डेव्हलपमेंट केली आहे का हा प्रश्न खरं तर विचारायला पाहिजे आपण. आणि या सगळ्यामध्ये खूप मोठा आहे ते आपण रेशो बघायला गेला तर मोर दॅन 50% इवन मोर दॅन 60% जो काही पर्यावरणामधला किंवा पैशातला शेअर जरी बघितला इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग्स आणि यामधली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही जर बघितली तर ती मोर दॅन 50% तर नक्कीच आहे. तर पर्यावरणाचा वरचा इम्पॅक्ट सुद्धा मोर दॅन 50% हा सिव्हिल इंडस्ट्रीचाच असणार आहे. 40% कार्बन इमिशन ही बिल्डिंग इंडस्ट्रीमुळे होते
सुरू केली की बाबा शेवटची फीच मिळत नाही आपल्याला. असं जेव्हा व्हायला लागलं की कुठल्याही क्लायंटची जिथे फी असती तर शेवटची फीच दिली जात नाही आपल्याला. असं का होतंय त्याचा तुम्हाला विचार करायला गेला तर एखाद्या क्लायंटचं 20 लाख बजेट असते, ते यावर्षी सळी आणि सिमेंटची किंमत जी असते ती पुढच्या वर्षी आणि 10-15-20% वाढलेली असते. आणि या सगळ्या 10-15 लाखाच्या 20 लाखाच्या बजेट पुन्हा 30-40 वर गेलेलं असतं आणि त्या 30-40चे पुन्हा तो 80 लाख रुपये कर्ज फेडणार असतो. म्हणजे ह्या सगळ्याला रिस्पॉन्सिबल आपणच असतो. त्यांनी आपल्याला कापणी द्यावी असं हे जेव्हा स्वतःकडे आपण जेव्हा बघायला लागलो ते सुरुवातीला असं व्हायचं की पासआउट झाल्यावर कशा पद्धतीची प्रॅक्टिस करायला पाहिजे. एक मी तर 3-4 आर्किटेक्टकडे काम केलं की बाबा सगळं नॉलेज आपल्याला यायला पाहिजे सगळ्या पद्धतीचं. पण ते 3-4 आर्किटेक्टकडे काम केल्यावर उलट कन्फ्युजन झालं आणि त्या कन्फ्युजनमधनं बाहेर पडायला 10 वर्ष गेली प्रॅक्टिसमध्ये की मग काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे थोडंसं शिकण्यात. आणि मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी ज्या शाळेत कॉलेजमध्ये शिकवल्या गेल्या नाहीत त्या गवंड्यांच्याकडून शिकायला मिळाल्या आणि त्या आपल्याला ओपन माइंडेडली समजा शिकता आल्या. मला असं वाटतं की खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे प्रत्येक गावागावात गोबर गॅसचा डोम बांधणारा गवंडी आहे पण त्याच्याकडे जे नॉलेज आहे ते प्रत्येक गावाला सुधारण्याच्या लेवलचं नॉलेज आहे तर ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. हा माझ्या मुलाचा फोटो आहे लहानपणचा, आता मोठा आहे तो 11वीला गेला आहे. पण रिइन्व्हेंटिंग द ट्रॅडिशन फॉर बेटर फ्युचर म्हणजे आपण जेव्हा असा विचार करू की आपल्या पुढच्या पिढीचं लाईफ कसं असणार आहे. आपण बघतोय आज RO शिवाय पाणी नाही पित आहे, उद्या ऑक्सिजनही आपल्याला कदाचित विकत घ्यायला लागेल. त्याची एक झलक आपल्याला कोरोनानं दाखवलेली आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण म्हणजे कोरोनानंतर असं वाटलं होतं की बाबा माणूस जरा सुधारेल आता, तर उलटच झाले. म्हणजे कोरोनानंतर हॉटेलची संख्या वाढली आहे, कोरोनानंतर उधळपट्टी आहे ते पैसे सगळे उधळून टाकले अशा स्वरूपात माणूस आलेला दिसतो. तर रिइन्व्हेंटिंग द ट्रॅडिशन फॉर बेटर फ्युचर आपल्याला जे बालपण मिळालं ते आपल्या मुलांना आज देतात नाही आहे ही खंत मला असं वाटतं. जे आपल्या घरात चिमण्याच्या बंद झाल्या, आपल्या घरात चिमण्यासाठी लिव्हेबल ते घर राहिलं नाही तर आपल्यासाठी कसं असेल. आर्टिफिशियल AC आणि कम्फर्ट घेऊन जगायला लागणारा प्राणी मनुष्य प्राणी नव्हे असं मला वाटतं. माणूस हा एक प्राणी आहे की ज्याला आर्टिफिशियली कम्फर्ट निसर्गानं तर काही असं सांगितलेलं नाही आणि त्याचे लगेच रिझल्टही दिसत आहेत. आपले आजारपणं वाढत आहेत, बाकी सगळ्या गोष्टीतनं लगेच त्याचे सिम्पटम्स दिसत आहेत. पण ते ओळखले न जाता आपण अजून त्यात आतच गुरफटत चाललंय. And the second step, let's think of it, it is the first step towards green. म्हणजे ग्रीन बिल्डिंग म्हणून वेगळ्या खरंच काही गोष्टी नसाव्या. म्हणजे आपल्याकडे आता ग्रीन बिल्डिंग म्हणून काही युरोपियन कन्सेप्ट किंवा ह्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पुन्हा आपल्यावरती लादून आपण त्या ग्रीन बिल्डिंग शोधायचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आपल्या ट्रॅडिशननं ग्रीन बिल्डिंग दिली होती. म्हणजे विदर्भात जे घर होतं ते कोकणात निश्चित नव्हतं. कन्याकुमारीला जे नॉर्थ ईस्टमध्ये ज्या पद्धतीची घरं बांधलेली जायची ती साऊथमध्ये नव्हती. तर या सगळीकडं एकसारखा इमारती बांधणारा प्राणी तो सुधारित कसं म्हणायला पाहिजे. म्हणजे हिमालयात थंडीत उबदार राहणारा घर माणूस बांधत होता, जे की कोकणात ह्युमिडिटी असताना तिथेही कम्फर्ट असलेलं घर माणूस बांधत होता. आणि ते मात्र आत्ताच्या घडीला आपण सगळीकडे एकसारखी RCC इमारत बांधत चाललोय. मला स्पॉन्सरची थोडीशी माफी मागायची आहे कारण स्टीलचे स्पॉन्सर आहेत आणि मी स्टील विरोधात बोलणार आहे. थोडासा विरोधाभास असणार आहे. पण ज्या स्टील कंपन्या आहेत त्यांनाही ह्या पृथ्वीवरतीच राहायचं आहे आणि सिमेंट म्हणजे नुसता बिझनेस हा विषय नाही आहे. तर मी म्हटलं तसं आपल्याला हे एकमेव घर आहे ते जिवंत ठेवलं तर कुठंतरी आपण जिवंत राहणार आहे. त्यामुळं पुढेही किती बिझनेस किंवा ह्या सगळ्याच्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आज आपल्याला पर्यावरणाने ह्या गोष्टी बघायला पाहिजे. जे आत्ताचं टेम्परेचर आणि आपले जुने लोक सांगतात त्याप्रमाणे हे सगळं बदलत चाललंय हे तर जाणवतच आहे. पण का बदलत चाललंय, कशामुळे बदलत आहे, ते आपला काय वाटा आहे, त्या सगळ्याचा विचार होऊन थोडंसं मास लेवलला त्या गोष्टी सगळं काही गव्हर्नमेंटकडनं होणार नाही. सगळं काही आपल्याकडं बऱ्याच वेळा हे माझं काम नाही हे गव्हर्नमेंटचं
परिणाम आहे असा इथून आपण सगळ्या गोष्टी नाकारतो. पण मला असं वाटतंय की या सगळ्याची उत्तरं आपल्याजवळ आहेत आणि ती आपण शोधली तर खूप सोपी पण आहे. अँड द सेकंड स्टेप इज टर्निंग बॅक टुवर्ड्स ट्रॅडिशन. म्हणजे ट्रॅडिशनमध्ये ह्या सगळ्याची उत्तरं आहेत असं मला फर्मली वाटतं. हाऊसिंग सिनारिओ बघितला तर प्रत्येक माणसाच्या ॲन्युअल इन्कमच्या 3 ते 6 पटी त्याचं घर असलं पाहिजे. हा जगातला स्टँडर्ड रेशो आहे. जे कुठलाही एखादा माणूस कम्फर्टनी जगायचं असेल तर त्याचं घर हे समजा एखाद्या व्यक्तीचं कुटुंबाचा 2 लाख रुपये इन्कम असेल तर त्याचं घर 6 ते 12 लाखाचं असलं पाहिजे. तर भारतासारख्या देशामध्ये हा रेशो 10 ते 20 पटीपर्यंत गेला, 3 ते 6 पटीच्या ऐवजी. मग त्यामुळं ज्याचा 2 लाख इन्कम आहे त्याला 20 ते 40 लाखाचं घर अवेलेबल आहे. त्यामुळं तो आयुष्यभर कर्ज फेडण्याशिवाय इतर काही करू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ ज्याचा 2 लाख इन्कम आहे त्याला आयुष्यात 20 वर्ष घरासाठी कर्ज, घर आणि लग्न ह्या 2 गोष्टीवर भारतीय माणूस आपलं आयुष्य वाळून टाकतो असं मला वाटतं. ते घरात आणि मग ते लग्नाच्या बडेजाव आणि ह्यासाठी पण सध्याचा जो काही खर्च चालतो ते ह्या सगळ्या म्हणजे शेजारी करतो म्हणून मी करतो. शेजारीच्या घरात प्रत्येक बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे म्हणून मलाही पाहिजे. पण असं सगळ्यांनी ठरवलं म्हणजे पूर्वी एक राजा होता, एकाचा राजवाडा होता, तो पृथ्वीला कसा तरी सहन व्हायचा. पण आज प्रत्येक जण राजा झालाय, प्रत्येकाला राजवाडा हवा आहे, पृथ्वी तेवढीच आहे. इट्स नॉट पॉसिबल हे आपण समजून घ्यायला हवं. म्हणजे प्रत्येकाला आज अशा पद्धतीनं उधळपट्टी करायची समजा ठरवली प्रत्येकाने तर आपणच बोलत येत जाणार आहे आणि हे आपल्याला दिसतंय, त्याचे लगेच रिझल्ट जाणवत आहे. आणि या सगळ्याचा विचार केला तर मग ह्याचा रिबॉन्ड आपल्यापर्यंत लगेच येतो. अफोर्डेबल शेल्टर दॅट इज इनॲडिक्वेट, ॲडिक्वेट शेल्टर दॅट इज अनअफोर्डेबल. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा आज घर बांधताना जे काही फंडिंग देतं त्याला कंपल्सरी अट RCC घरांची बऱ्याच वेळा असते. म्हणजे आता फ्लड रिहॅबिलिटेशनसाठी आमच्या इकडे कर्नाटकात 5 लाख रुपये दिले, पण त्याची अट आहे ते RCC असलं पाहिजे. एक किस्सा आहे असा की एका शेजारच्या म्हणजे आमच्या इकडे कर्नाटकात बाँड्रीवरती एक गाव आहे. तर त्या गावामध्ये पावसामध्ये पुरामध्ये 2 घरं पडली फक्त, ज्या पुरामुळे पडली. तर त्या 2 घरं पडली, पूर येऊन गेला. मग गव्हर्नमेंटने 5 लाख रुपये प्रत्येक घराला अनुदान जाहीर केले. आता ते 5 लाख रुपये मिळवण्यासाठी त्या गावातल्या प्रत्येकाने आपली घरं JCBने पाडून टाकली. 3-3 फुटी भिंती असलेली घरं पाडून टाकली, जी कम्फर्ट देत होती ती पाडून त्या 5 लाखासाठी यांनी RCC घरं बांधायला चालू केली. पण अख्खं गाव अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अख्ख्या गावासाठी सळी, सिमेंट, कॉन्क्रीट, शेजारची वाळू, डोंगर सगळं नष्ट करायचं चालू आहे. आणि हे सगळं होताना ती जी व्यक्ती आहे किंवा ते जी कुटुंब आहे ज्याला 5 लाख रुपये मिळणार आहेत पण ते 5 लाखात त्याचं घर होत नाही, त्यासाठी तो 15-20 लाख रुपये कर्ज काढायला लागलाय प्रत्येक जण. आणि त्या 15-20 लाखाच्या पुन्हा तो 40 लाख रुपये फेडणार आहे. म्हणजे मला असं वाटतंय की त्या पुरानं त्यांना मारलं नाही तर त्या 5 लाखांनी गव्हर्नमेंटच्या मारलं त्यांना. आता यांच्या सगळ्यांची पुढची आयुष्य खूप खडतर असणार आहे. आणि हे त्यांनाही म्हणजे आता त्यांना कळतंय की नाही कळतंय हा माहित नाही, पण आपल्याला त्या कळतं. पॉलिसी लेवलला ह्या सगळ्या गोष्टी कशा व्हायला पाहिजे तर त्या म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन घरासाठीच पैसे नवीन म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं एखाद्या जिल्हा परिषदेच्या मी इंजिनियरना म्हटलं की आपण प्रत्येक गावागावात 1-2 इमारती ज्या त्या गावाच्या संस्कृतीच्या वाहूक आहेत त्या जतन केल्या पाहिजेत. म्हणजे फक्त आर्किओलॉजीच्या बिल्डिंग जतन केल्या पाहिजेत असं नाहीये. प्रत्येक गावाला दाखवण्यासारखी 1-2-4 इमारती आहेत. एखादी शाळा आहे, एखादं ग्रामपंचायत इमारत आहे, तर ह्या इमारती आपण जतन करू शकतो का याचे जस्ट आम्ही विचारलं तर त्यांचं म्हणणं असं होतं की रिनोव्हेशनसाठी 10-20 लाख रुपये मिळतात आणि पाडून नवीन बांधायला आम्हाला कोटीत पैसे मिळतात, त्यामुळे आम्हाला काही यात इंटरेस्ट नाही. ह्याच्या अशा पॉलिसीजमुळं आज काय होत चाललंय की प्रत्येक वेळेला आपण नको म्हणजे हे पाडून नवीन उभं करणं याला डेव्हलपमेंट म्हणू लागलं, काचेच्या इमारती बांधू लागलं. तर हे सगळं खूप हॉरिबल आहे. अजून काही उदाहरणं पुढं मी देईन. तर हाऊसिंग सिनारिओ बघितला हा 2011चा सेन्सस आहे, 21चा माझ्यावर ते झालाच नाही, त्यामुळं खूप ह्या गोष्टी आहेत.
तर त्यावेळेस 35% आताचं समजा पॉप्युलेशन बघितलं तर हे रुरल एरियामध्ये राहतं, अर्बन एरियामध्ये राहतं आणि 65% पॉप्युलेशन आजही खेड्यांमध्ये राहतं. आणि त्या लोकांना जवळजवळ 24.71 मिलियन घरांची गरज आहे. तो जुना रेशो आहे, आत्ताचं काहीतरी वेगळं असेल. पण 65% पॉप्युलेशन जे खेड्यांमध्ये राहतंय हे आज शहरांचं ब्लाइंडली कॉपी करत आहे. म्हणजे शहरांमध्ये RCC इमारती बांधतोय म्हणून 5-10 लाख रुपये बजेट असलेला प्रत्येक जण आज RCC इमारती बांधतोय. भले त्याला प्लास्टर करायला पैसे राहत नाही, कलर करायला पैसे राहत नाही, त्या उन्हाळ्यात फॅन लावल्याशिवाय AC लावल्याशिवाय राहता येत नाही. पण तरी सुद्धा प्रत्येक जण आज त्या इमारती बांधायचा प्रयत्न करतोय. कारण त्याच्या डोक्यात हे बिंबवलं गेलंय की RCC म्हणजे भक्कम. मला तर असं स्पष्ट म्हणायचंय की RCC म्हणजे भक्कम ही विज्ञानावरची अंधश्रद्धा झाली. म्हणजे विज्ञानाचा आधार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जिथं आपण घेतो तिथं विज्ञानावर अंधपणे श्रद्धा ठेवून जातोय आपण. हे कुठेतरी गोष्टी ह्या सगळ्या विचार करण्यासारख्या आहेत. And a scrutiny of how, where and what is spent is a simple technique that we should adopt. जे आम्ही प्रॅक्टिस चालू केल्यानंतर काय व्हायचं की आमच्यासमोर हे लॉरी बेकर असेल किंवा BV जोशी असतील, चार्ल्स कोरी असतील, ही सगळी घराणी होती. थोडक्यात ह्या घराण्यांच्यातल्या कुठल्या स्टाईलनं आपल्याला गायला जमतं तेवढंच आपण गाऊया बाबा. आपल्याला काही क्लासिकल म्युझिक जमणार नाही. म्हणजे लॉरी बेकरांचं वाटायचं हे सगळं क्लासिकल आहे, गोंड्याकडनं असं एक्सपोजरीचं काम करून घेणं हे काय आपल्याला जमणार. म्हणून आपण थोडंसं जोशी आणि कोरियांना फॉलो करूया आणि म्हणून थोडंसं क्लासिकल त्या पॅट्रिझम आणि ह्या गोष्टी करूया, स्पेसच्या गोष्टी करूया. असं करत करत आम्ही प्रॅक्टिस चालू केली. पण प्रॅक्टिस चालू केल्यानंतर हे जाणवायला लागले की माझं स्वतःचं घर मी जेव्हा बांधलं, म्हणजे आमचा जुना वाडा होता ते पाडून मी एक काकांचं माझ्या हॉस्पिटल आणि आमचं घर असं एक इमारत उभी केली. घर म्हणणार नाही तर घर हे सजीव असते, इमारत निर्जीव असते. ती निर्जीव इमारत मी उभी केली आणि जी कधीही आमच्या घरातल्यांना वाड्या इतकी आवडली नाही. इट वॉज अ फॅक्ट. मलाही नाही आवडली ऑफकोर्स. तर आपण ज्या काही गोष्टी करायला चालू केल्या म्हणजे करतोय या, तर त्याचा पुन्हा समजा विचार करत राहिलो की बऱ्याच वेळा काय स्पेस, फॉर्म, लाईट अशा नादात आपण बऱ्याच वेळा आपण एक आर्टिस्ट आहोत ॲज अन आर्किटेक्ट. आणि आपले हे काय म्हणायचं, आपले रंग ग्राहकाच्या हातात आणि ब्रश कारागिराच्या हातात असतात. ते घेऊन आपल्याला काहीतरी पेंटिंग करायचं आहे. तर हे सगळं करताना खूप ते खरं खूप अवघड काम आहे ना. पेंटर काय स्वतःच्या हाताने त्याच्या डोक्यात असलेलं पेंट करतो. इथं तर सगळ्यांना एकत्र घेऊन हे काम करणं प्रचंड अवघड आहे. आणि हे सगळं करताना पुन्हा तुम्हाला पर्यावरणाचा अँगल असला पाहिजे, क्लायमेटचा अभ्यास असला पाहिजे. हे खरंच खूप अवघड क्षेत्र आहे आणि 5 वर्षाच्या पिरियडमध्ये सुद्धा काही शिकवलं जात नाही. ते शिकता येत नाही. बरं 5 वर्षानंतर आणि 2-4 वर्ष शिकल्यानंतर थोडं कुठं काहीतरी कळायला लागतं किंवा आपल्या प्रॅक्टिसमध्ये आज 20 वर्ष गेल्यानंतर असं वाटतं की आत्ता जरा कुठं कळायला लागले आपल्याला. अजून अरे ह्या गोष्टी माहीतच नाही, लाईन कसं वापरायचं हेच माहीत नाही आपल्याला, मातीचा वापरच माहीत नाही कसा करायचा. आणि जी गरज आहे म्हणजे आमच्याकडं जत आणि कवटेमांका भागात जिथं प्यायला पाणी नाही तिथं सिमेंटचं घर बांधून सिमेंटच्या घराला पाणी मारणं हे क्राईम असलं पाहिजे. तिथं मातीचंच घर योग्य आहे, मातीच्या घराला पाणीच मारायला लागत नाही. तर ह्या गोष्टी आपण आता करणं खूप गरजेचं आहे. आणि खरंच मला असं वाटतं की काही असं आम्ही असं एक नॅचरल बिल्डर्स एक ग्रुप केलं आहे की ज्यामध्ये भारतातले 150 इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स किंवा बिल्डिंगमध्ये आवड असलेले लोक, त्यातले 80-90% यंगस्टर्स आहेत. तर हे यंगस्टर्स लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि त्या प्रत्येक म्हणजे गोष्टीसाठी आज यंगस्टर्स खूप पुढे येतात. म्हणजे आपल्या पिढीनं एक चेंज म्हणून मला असं वाटतं की त्या ट्रॅडिशनल आर्किटेक्चरपासून कार्बोजेनच्या इन्फ्लुअन्स खाली RCCकरण केलं असेल कधी. पण एकदा टेरिकॉट आलं, टेरिकॉट आपल्या क्लायमेटला चालत नाही हे कळायला लागल्यावर परत आपला भारतीय माणूस कॉटन वापरायला चालू केलं. भले ते कॉटन किंगनं दिलेलं का असेना तर ते आपलं चालू जाते. तर तसंच मला असं वाटतं की उद्या गांधीच्या पंचाकडे आपण जरूर जाऊ एक दिवस. सेव्हिंग अ रुपी इज अर्निंग अ रुपी अँड
In today's context, saving a rupee is earning 2 rupees per tomorrow. म्हणजे आज 1 लाखाचं कर्ज काढलं तर 2 लाख रुपये फेडतो. तर 1 लाख रुपये वाचवले म्हणजे 2 लाख रुपये कमवल्यासारखे आणि 2 लाख रुपये कमवल्याचा वेळ वाचवण्यासारखे. म्हणजे आज प्रत्येक माणूस जो कर्ज सुटलाय आणि कधीतरी सकाळी सरांच्या जवळ गेला छान वाटलं 1 तास 2 तास बसल्यावर ते बसायला सुद्धा वेळ मिळणार आहे. तर हे सगळं कशासाठी आपण करतोय, कशासाठी काय काय करतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की समजा आपल्या बजेटमध्ये आपलं जे घरासाठीची जी इन्व्हेस्टमेंट आहे आपलं प्रत्येकला, तसंच प्रत्येक इमारतीच्या बाबतीत होतं की आपण खूप सारे पैसे इन्व्हेस्ट करत चाललोय आणि त्याच्या बरोबरीनं पैशाच्या बरोबरीनं एनर्जी बिल्डिंग समजा आपण बघितलं total energy consumed in building, embodied in energy required for the transportation, energy required for the construction, maintenance आणि demolition. या सगळ्यात साधारणपणे प्रत्येक मटेरियल बनवण्यासाठी कारखान्यात जी काही ऊर्जा जळती दॅट इज एम्बॉडीड एनर्जी. आणि ह्या सगळ्या ऊर्जा जाळण्याचे पैसे तुम्ही तुमच्या खिशातून देत असता. कुठल्याही टाटा बिर्ला कुठलीही स्टील बनवलं काही केलं त्यासाठी जी काही एनर्जी जळती ती आपल्या खिशातून आपण पैसे देऊन ते विकत घेत असतो. म्हणजे ते कमी एनर्जी वापरणारं बिल्डिंग मटेरियल वापरलं तर आपोआपच आपले एनर्जी वाचेल आणि पैसे वाचेल. आणि ते जेवढ्या लांबून आणू तेवढी लांबून आणल्यामुळं ट्रान्सपोर्टेशन एनर्जी वाढत असते. म्हणजे आपण आज स्टील एका कोपऱ्यातून, सिमेंट दुसऱ्या कोपऱ्यातून आणि कृषी आपली राजस्थान गुजरातवर नाही, तर हे सगळ्या एनर्जीज म्हणजे प्रत्येक वेळेसा लांबून आणण्यामुळं आपली ट्रान्सपोर्टेशन एनर्जी वाढते. आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन एनर्जी म्हणजे आता आपण ज्या हायराईज बिल्डिंग बांधतोय किंवा बरेचशी जी काही RCC टेक्नॉलॉजी आणि ह्या गोष्टीची वाईडली यूज केली जाते ती बघितली तर कन्स्ट्रक्शन एनर्जी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की पाण्यानंतर सगळ्यात जास्त वापरलं जाणारं मटेरियल कोणतं असेल तर ते RCC आहे, कॉन्क्रीट आहे. पाण्यानंतर सगळ्यात जास्त वापरलं जाणारं मटेरियल हे कॉन्क्रीट आहे की जे निसर्गातनं प्रचंड संहार करून मिळवतो आपण. आणि ते म्हणजे इकडून काढायचं आणि तिकडे डंप करायचं असं सगळं आपलं चाललंय. आणि एक दिवस असा येईल की हे सगळं झाल्यानंतर परत ही घर आहे ती मेंटेनन्स एनर्जी पण जास्त लागते. म्हणजे उन्हाळ्यात गरम होतात, थंडीत गार पडतात. तर ह्या सगळ्यामुळं आपल्याला आर्टिफिशियल एनर्जी पण लागते पुन्हा ती घरं कम्फर्टेबल ठेवण्यासाठी. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा डिमोलिशनसाठी प्रचंड एनर्जी लागेल. जस्ट इमॅजिन करा ह्या सगळ्या बिल्डिंगचं लाईफ संपलेलं असेल आपल्या शहरातल्या पुणे, मुंबई, अहमदनगर इथल्या बिल्डिंगचं लाईफ संपलं असेल आणि ह्या सगळ्या बिल्डिंगचं रिसायकल करायला आपल्याला किती एनर्जी लागेल. कदाचित तेवढी एनर्जी माणसाकडे शिल्लक नसेल हे सगळं करण्यातून. म्हणजे एक दिवस असा येईल की ही सगळी शहरं खंडर होतील आणि आपल्याला कुठंतरी जंगलाचा आधार घ्यायला लागेल. दुर्दैवानं जंगल पण नसते, खूप हॉरिबल स्थिती येण्याची शक्यता आहे. तर हे सगळं आपण विचार केला तर ह्या सगळ्या ज्या 5 प्रकारच्या एनर्जीज आहेत त्या आपण कशा वाचवू शकतो. तर भारतामध्ये आपण एनर्जी कन्झम्पशन किती आहे, स्टीलमधलं किती आहे तर ते 102 टन मिलियन पर टन्स पर ॲनम. त्यानंतर रिसोर्सेस हे बाकीचे आहेत. सँड अँड ॲग्रिगेट किती आहे तर 751 टन्स मिलियन टन्स पर ॲनम. आणि सिमेंट जे 298 मिलियन टन्स पर ॲनम. तर एवढं प्रचंड आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरतोय. आणि ह्या सगळ्याचा म्हणजे वी आर शेड चिलीज. ज्या झाडावर बसतोय ते झाडं कापतोय आणि तेच झाड म्हणजे आपण पडणार आहे दुसरं काही पर्याय. तर आता हे झालं ठीक आहे एनर्जी कन्झम्पशन, पण ही कॅल्क्युलेट कशी करायची.
समजा याची काही मेथडॉलॉजीज आहेत नेटवरती आपल्याला सगळ्या मिळतील. तर तुम्हाला तुमच्या सळीसाठी 1 kg स्टीलसाठी किती एम्बॉडेड एनर्जी जळती, तर आपण ती कॅल्क्युलेट केली तर ही फक्त एम्बॉडेड एनर्जी एखाद्या RCC बिल्डिंगच्या 2 मजली घरासाठी असेल तर ती 421 GJ एवढी एनर्जी लागते. ती इक्विव्हॅलंट टू कोल काढली 100 स्क्वेअर मीटर घरासाठी म्हणजे अराउंड 1000 स्क्वेअर फीट 1076 वॉटेवर. तर 21 टन्स ऑफ कोल लागेल एवढी एम्बॉडेड एनर्जी एखाद्या RCC घरासाठी आपण वापरतो. तेच आपण काय केलं की लोड बेरिंग घर केलं, ब्रिक वॉल केलं, RCC रूफ केलं तर 15 टनापर्यंत रिड्यूस करू शकतो. तेच आपण पुन्हा स्टॅबिलाइज ब्लॉक, फिलर स्लॅब, फ्लोअर, टेराकोटा टाईल वगैरे वापरल्या तर 8 टनापर्यंत. आणि स्टॅबिलाइज ब्लॉक त्यानंतर रिइन्फोर्स्ड टाईल रूफ किंवा सिमेंट फ्लोअर कोबा आपण केला तर 4.7 म्हणजे 5 टनापर्यंत पण आपण रिड्यूस करू शकतो. तर ही सगळी एम्बॉडेड एनर्जी फक्त टेक्नॉलॉजी वेगवेगळी आपण वापरत गेलो तर ती रिड्यूस होऊ शकते. आता बऱ्याच वेळा आपलं असं झालंय की सेंटरिंगवाला लेवलमध्ये बांधत नाही म्हणून गवंडी चुकतो, गवंडी चुकला की प्लास्टरवाला म्हणतो तो चुकलाय म्हणून ते असं झालं. असं प्रत्येक जण एक डोक्यावर घालत जातो आणि नंतर लेअरवर लेअर आपण चढवतो. ते प्लास्टर करतो पण आता नाही चांगलं दिसत आहे म्हणून पुन्हा त्याला काहीतरी क्लॅडिंग करतो. हे सगळं आपलं क्रिएटिंग प्रॉब्लेम आहे, सॉल्व्हिंग इटकडे आपण चाललोय. तर मला असं वाटतं की दिस काइंड ऑफ बिल्डिंग म्हणजे हे आम्ही केलेली 2 स्ट्रक्चर आहेत, आम्हीच केलेली आहेत. वरचं आहे ते साधारणपणे 2000 स्क्वेअर फीटच्या आसपास 2200 स्क्वेअर फीटच्या आसपासची बिल्डिंग आहे आणि ती पण जुन्या घराचं रिनोव्हेशन म्हणजे तिथं RCC एक छोटंसं पार्टी घर होतं त्याचं रिनोव्हेशन करून त्यामध्ये हाय एनर्जी कन्झम्पशन अँड कॉस्ट म्हणजे ह्या घराला साधारणपणे 60-1 लाख खर्च आला वरच्या. आणि हे असंच एक जुनं घर होतं एका खेड्यामधलं तिथे लो एनर्जी कन्झम्पशन आहे म्हणजे 3200 स्क्वेअर फूट घर साधारणपणे 25 लाखात झालं आहे. का झालं? कारण त्यासाठी एम्बॉडेड एनर्जी कमी असलेले मटेरियल वापरले. शक्यतो RCC, स्टील, सिमेंट, कॉन्क्रीट, ग्लास या गोष्टीचा वापर कमी करायचा प्रयत्न केला. त्यामुळं आपोआप कॉस्ट वाचली आणि आपोआपच हे घर. आणि मला असं वाटतं की हेच सुंदर दिसते असं काही असायचं कारण नाही, हे पण सुंदर दिसते. रिसॉर्टमध्ये जायला असलंच रिसॉर्ट पाहिजे प्रत्येकाला. मला अजून एक असं वाटतं तुमचे कन्सेप्ट हे सेकंड होम रिसॉर्टसाठी चांगले आहेत. कारण कधीतरी जाऊन राहायला असलं गोष्ट चांगली, मग आयुष्यभर राहायला असली गोष्ट का चांगली नाही वाटत आहे आपल्याला. म्हणजे फर्स्ट होम का असं नाही असं बांधू शकत आहे आपण. म्हणजे प्रत्येक जणांचं असं म्हणणं आहे हे सेकंड म्हणजे कुठलाही आमच्याकडे क्लायंट आला की हां हे तुमचं कन्सेप्ट आहे नाही आम्हाला काय आहे कधी बघितलेलं नसतं आणि मग बऱ्याच वेळा ते प्रयोग आपल्यावर नको असं बऱ्याच वेळा वाटत असतं. पण या सगळ्या गोष्टीतनं थोडंसं आपण बघितलं की हा 32 फूट स्पॅनचा बीम आहे. हा पण आम्ही केलेला एका प्रोजेक्टचा आहे आणि ही 32 फूट स्पॅनची आर्च आहे. ही ग्राउंड फ्लोअरपासून फर्स्ट फ्लोअर जाते. आता आम्ही ह्या बीमचा एनर्जी कॅल्क्युलेट केली, एम्बॉडेड एनर्जी कॅल्क्युलेट केली. तर ही 32 GJ एवढी एनर्जी साधारणपणे 32 फूट स्पॅनच्या बीमला आम्हाला लागली स्टील सिमेंटसाठी. अँड दॅट इज फक्त एम्बॉडेड एनर्जी. ह्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन एनर्जी नाही आहे, ह्यामध्ये मेंटेनन्स एनर्जी नाही आहे, ह्यामध्ये डिमॉलिशन एनर्जी किंवा बाकीच्या कुठल्याच गोष्टी नाही. तर फक्त एम्बॉडेड एनर्जी काढली. तर आर्च वापरल्यामुळं मग ही आर्च समजा आपण चिऱ्यात केली तर किती, विटेत केली तर किती, दगडात केली तर किती, वेगवेगळ्या मटेरियलमध्ये केली तर किती, ती पण काढून बघितली तर 8 to 24 GJ आणि इक्विव्हॅलंट टू कोल काढली तर 0.4 to 1.2 टन्स ऑफ कोल. म्हणजे याच्या कंपॅरिझनमध्ये 25 ते 75% एनर्जी तशीही आपल्याला सेव्ह झालेली दिसते. म्हणजे कुठलंही मटेरियल वापरा. म्हणजे आर्च कुड बी बिल्ट विथ व्हरायटी ऑफ लोकल मटेरियल्स. लोकल मटेरियल जे गांधीजींनी म्हणलं होतं की 5 किलोमीटर परिसरातलं मटेरियल वापरून जगवायला. आणि आपल्या कुठल्याही जुन्या बिल्डिंग्स बघितल्या तर आर्चचा वापर केल्यामुळं त्यांना त्या लोकल मटेरियलमध्ये बांधता आलं. कसं झालंय आपल्याला ते स्लॅब हा इन्व्हेंट झाला कार्बोजेन नंतर कॉन्क्रीट भारतामध्ये आलं आणि भारतामध्ये म्हणजे भारतीयांनी फक्त कॉन्क्रीटच स्वीकारलं कार्बोजेनचं आर्किटेक्चर कुणी नाही म्हणजे त्याच्याकडे बघितलं पण नाही काय. म्हणजे याचं एक उदाहरण मगाशी मी म्हणत होतं की मी ह्याला गेलो होतो अहमदाबादला गेलो होतो. कॉलेज डेजमध्ये कधी नाही जाऊ शकतो पण नंतर मध्ये आता रिसेंटली गेलो 7-8-10 वर्षापूर्वी. तर माझ्या
डोक्यात हे चित्र होतं की अहमदाबाद इथं काही म्हणजे आपल्यासाठी ते तीर्थक्षेत्र आहे. एवढे दिग्गज आर्किटेक्ट इथं येऊन जगातले काम करून गेले. तर अहमदाबादचं लोकल आर्किटेक्चर जे स्ट्रीट आर्किटेक्चर असेल ते अहमदाबादबद्दल काहीतरी चित्र मी एक डोळ्यासमोर घेऊन गेलो होतो आणि ते काही तसं दिसलं नाही. जे स्ट्रीट आर्किटेक्चर वॉज काही क्वाईट अगली की म्हणजे तिथं बघितलं तर सगळी शहरं एकसारखी दिसतात जशी आपली आत्ताची दिसतात. ते अहमदाबाद सुद्धा त्यातनं असं वाटलं होतं की एवढे दिग्गज आर्किटेक्ट तिथे येऊन गेले तर त्यांनी जे काही कामं केली त्यांच्यात इन्स्पायर होऊन लोकल आर्किटेक्चर त्या लेवलचं कुठंतरी केलं असलं पाहिजे. तर दुर्दैवानं असं काही जाणवलं नाही. तिथे अहमदाबादचं स्ट्रीट आर्किटेक्चर बघितलं तर अतिशय कॉमन आहे. म्हणून तेव्हा मला उलट आपण जो काही विचार करतोय तो जास्त खरा आहे किंवा गरजेचं आहे असं वाटायला लागलं. किंवा एखाद्या पेंटिंग किंवा स्केचिंग वर्कशॉपला आपण गेलो तर 99% लोक जुन्या बिल्डिंग पेंट करतात. आज पण आपण सुद्धा स्वतः स्केचिंगला गेलो 1% म्हणजे ही मी चेक केलेला रेशो आहे. म्हणजे 200 आर्टिस्ट आले होते वाईमध्ये जिथं 3 दिवसाचं पेंटिंग वर्कशॉप होतं. तर वाईमध्ये जुन्या इमारतीत नवीन पण आहे पण वाईमध्ये 1% आर्टिस्ट लोकांनी सुद्धा नवीन इमारती पेंट केल्या नाही. तर याचा अर्थ काय तर समकालीन इमारती समकालीन आर्टिस्टला भावत नसतील तर ॲज अन आर्किटेक्ट म्हणून ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का, आपली जिम्मेदारी नाही आहे का की असं आर्किटेक्चर आपण का बनवतोय जे लोकांना आवडतच नाही. का फक्त फाउंटन एरियामधल्या हॉवर्ड रॉककडनं नुसतं मॉडर्निझमकडे जाण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण त्याचा पुन्हा म्हणजे कॉटनवरनं टेरिकॉट वापरायला चालू केलं कारण ते इस्त्री करायला लागत नाही वगैरे 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 त्याचे फायदे काहीतरी दिसले म्हणून. पण त्याचे तोटे त्याच्यापेक्षा जास्त आहेत हे जाणवल्यावर तर आपण पुन्हा हे ट्रॅडिशनल आर्किटेक्चरकडे वळायला पाहिजे. आणि हे वळण्यासाठीचं 1 पॉईंट सोल्युशन काय असू शकतं तर दॅट इज मला असं वाटतं की आर्च क्रांती असू शकते. तर आर्चेसचा वापर करत गेलो आपण तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतील. आणि जेव्हापासून आम्ही ह्या गोष्टी जास्त करायला चालू केल्या मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की आम्ही मोर दॅन 10% फी घेऊन काम करू शकतो आता. कारण लोकांचे पैसे वाचवून काहीतरी आपण चांगलं देतो आर्किटेक्चरला. तर अशा ठिकाणी म्हणजे आपण ह्या गोष्टी लोकांना समजावून सांगू लागलो नाही बाबा तुझे पैसे वाचणार म्हणजे 20 लाखात घर जो बांधतो त्यालाही ते 8 लाखात झालं तरी आनंद असतो आणि 10 कोटीचं बांधतो त्यालाही 9 कोटी झालेला आनंद असतो. तर प्रत्येक जणाला ही कॉस्ट सेव्हिंग हवंच आहे. त्याबरोबर एनहान्समेंट पण हवी म्हणजे बिल्डिंग एनहान्स झाली पाहिजे क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह झाली पाहिजे आणि ह्या सगळ्याची उत्तरं सोपी आहेत. त्यासाठी आपल्याला मला असं वाटतं की ह्या एनर्जी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोड बेरिंगकडे वळायला पाहिजे. 2-3 मजली घरं तरी ॲटलिस्ट आपण लोड बेरिंग बांधायचा प्रयत्न करतो. आणि कॉस्ट ऑफ द बिल्डिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनर्जी रिक्वायर्ड फॉर द बिल्डिंग. आपण कॉस्ट बघितली तर एनर्जी जेवढी कमी कन्झ्युम होईल त्या बिल्डिंगमध्ये तेवढीच तुमची कॉस्ट कमी लागणार आहे. आणि एनर्जी सेव्हिंग इज द चीपेस्ट ऑफ एनर्जी जनरेशन. ते आज आपण जैतापूरसाठी एवढा हे करतोय म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी नको आहे हे आहे. न्यूक्लिअर एनर्जीपेक्षा मला असं वाटतं एनर्जी सेव्हिंगसाठी थोडासा प्रयत्न केला. एक 10% लोकांनी जरी आजची क्रांती फॉलो केली तर मला असं वाटतं जैतापूरची काही कशाची गरज लागणार फक्त 10%. आणि ह्या इमारती सगळ्या क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह असतील म्हणजे उन्हाळ्यात AC लागणार नाही. आणि ह्या कॅव्हिटी वॉलसारखे छान टेक्निक आहेत आणि बरेच जण आपल्या इथं करतात म्हणून सकाळी सरांनी आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत तर आपण त्या आणि जे पेटरांनी सांगितलं होतं की हिमालयामध्ये हे घर छान आहे फर्स्ट क्लास आहे डोंट लूज इट डोंट चेंज इट बी प्राऊड ऑफ इट. सेम थिंग गांधीजींनी सांगितलं होतं की 5 किलोमीटर परिसरात मटेरियल वापरून घर व्हायला हवी. तर 5 जस्ट इमॅजिन करा भारत स्वतंत्र व्हायच्या वेळेस एवढं काही उधळपट्टी नसताना त्या माणसांनी ही गोष्ट का सांगावी त्यांनी ही पंचसूत्री का सांगावी. ते उगीच ग्रेट नव्हते तर त्यांच्या विचारांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि हे एवढ्या वर्षानंतरचं जे प्रेडिक्ट करू शकतो जसं आपण आत्ता सुद्धा असं आहे की अगदी ऐन वेळेस आपण जागे होतो म्हणजे ढगावरती पाऊस पाडायचा पाण्याने पाऊसनी अख्खं दुबई वाहून जातं. पण हे सगळं आपण कशासाठी करतोय काय म्हणजे सगळं इतका चेंज हवाय का माणसाला. पण एवढं सगळं करून आपण सुखी आहोत का जस्ट विचार
करायला पाहिजे की खरंच सुख म्हणजे कशात आहे. आपण परत कुठंतरी नदीकाठी निवांत जाऊन राहण्यात सुख हे गट आहे. इथला परिसर सगळा खराब करायचा आणि परत दुसऱ्या चांगल्या परिसरात तिथं जाऊन ते पण खराब करायचं. हे सगळं आपलं असं चाललंय आणि आपण सगळ्या त्या गोष्टी करतोय. म्हणून मग असे काही आम्ही केलेले प्रयोग आहेत. लेट्स से आर्च, तर आपण असे आर्च वापरते. ते आमचं ऑफिसचाच फोटो आहे. ऑफिसमधली एक आर्च आहे. मग असं काही आर्टिस्टचे टाईप्स आहेत. हे वाशिमला एक घर केलं आहे. हा वॉल्ट केला आहे. 16 फूट लांबीचा ब्रिक वॉल्ट आहे. 16 बाय 30, 16 बाय 30, 16 रुंदी 30 लांबी. हा असा काही रोचक डोम पण केलेले आहे की जे आता साधारणपणे 11 फूट बाय 20 फुटाचा वगैरे रोचक डोम आहे. आणि हे इतके सोपे टेक्निक्स आहेत. म्हणजे रोचक डोम हा टेक्निक तर आज खूप पॉप्युलर होतं. तर रोहतक हरियाणावरची लोक येऊन हे करून जातात. लिटरली 10 बाय 12चा डोम एका दिवसात बांधून जातात. एका दिवसात. आणि कुठलंही बांधकाम फास्ट होतं. म्हणजे मला आतापर्यंतचा अनुभव असा आहे, उलटा आपण ज्या खूप साऱ्या एजन्सीज आणि खूप साऱ्या गोष्टी करून घरं बांधायला चालू केले, एका एजन्सीकडनं घर झालं पाहिजे. तर एजन्सी कशाला स्वतः ओनरनी बांधलं पाहिजे. तेव्हा ते करतं म्हणजे अजून त्या लेवलला जायला पाहिजे. ते घर हे परत साईजपासनं किती बांधायला पाहिजे, कसं बांधायला पाहिजे, कुठं बांधायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यांना एवढ्या लेवलला नेणं शक्य नाही होणार आता, पण जेवढं ते शक्य आहे ते करायला पाहिजे. तर म्हणून आता हे सगळे जे डोम आहे रोहतक डोम, ते वरनं फील करून परत वरचा फ्लोअर वापरू शकतो. आणि आता असे बरेच प्रोजेक्टमध्ये झालेत आणि ते दिसायला सुंदर. काय सेलिंग करायची गरज नाही. परत सेलिंगसाठी पैसे खर्च करा, परत शोरूम सारखे आपले घरं बांधा, गरजच नाही आहे. घरही घरासारखी राहू दे, यासाठी आपण अशा काही टेक्निक्स वापरू शकतो. तर हे होऊ शकतं. हे दिस इज मेक्सिकन डोम. मेक्सिकोमध्ये या पद्धतीचे स्ट्रक्चर केले जातात. वरून ठेवतं म्हणून बेंगलोरला एक आर्किटेक्ट आहेत. ते 5 वर्ष मेक्सिकोमध्ये जाऊन मेक्सिकन डोम शिकून आले. ते ॲज अ मेसन बनवतात. ते स्वतः आर्किटेक्ट आहे. तर त्यांनी तशा पद्धतीचे स्वतः करून आणि त्यांच्या वर्कशॉपमधून शिकून आम्ही थोडासा हा काही प्रयत्न केलेला आहे. हा कोनिकल डोम आहे. हा माझ्याकडे 15 वर्षापूर्वी बांधलेला आहे. 15 वर्षापूर्वी एका शेतकऱ्याच कुटुंबाचं घर आहे. म्हणजे त्यांच्या मॅडम शिक्षिका होत्या आणि मिस्टर शेती करत होते. तर त्यांचं घर आहे. सांगते 20-25 लाखांचा होतं ते. आणि हा कोनिकल डोम आहे आणि वरती त्याला वेस्टेजच्या टाईल्स बसवले आहेत. किंवा असे फिलर स्लॅब्स वापरू शकतो आपण. बांबू रिन्फोर्समेंट वापरू शकतो. बांबू हॅज गॉट टेन्साईल स्ट्रेंथ मोर दॅन स्टील. म्हणजे बांबू तुम्ही 3-4 वेळा असा वाकवला तरी तुटणार नाही, पण स्टील तुटून जाईल. तर एवढं छान मटेरियल, फक्त त्याचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर ती ट्रीटमेंट करू शकतो आपण. आम्ही कधी त्याला साधं की विदर्भात एक घर केलं होतं आणि तिथं बिब्याचं तेल मिळतं की जे प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं. तर ते तेल लावलंय बांबूला आणि तो बिल्डिंग केली. पुढं बिल्डिंग आली की दाखवत होती त्या बिल्डिंगचं फाउंडेशन अशा पद्धतीचं आहे. किंवा फाउंडेशनला ड्रायरेबल मिशनरी केली. म्हणजे इव्हन आम्ही काळ्या मातीत सुद्धा ड्रायरेबल मिशनरी केली. आता हे कुठल्याही कॉलेजमध्ये ही काही गोष्ट शिकवली नाही. गवण्यानी सांगितलेल्या गोष्टी आहेत की बाबा पुरुष 1.5 पुरुष उंचीचं काळ्या मातीमध्ये तुम्ही ड्रायरेबल मिशनरी घेतली तर तुमचं घर राहू शकतं. साधी टेक्निक आहे. तर असे काही घरं केलेत की जिथं 2-2 वेळा पूर येऊन गेले. म्हणजे त्या RCC पाईल्स सेटल झाल्या, पण ह्या घरांना काही झाले. एक तर डेअरी आहे, दूध डेअरी आहे की जिथं टेम्पो बिंपो ते सगळी वाहतूक तिथं जाते. आणि तिथं इव्हन 8 फूट पण नाही केलेलं, 5 फुटाचं ड्रायरेबल सोलिंग केलं. ते सोलिंग म्हणण्यापेक्षा आडत करून दगडी बांधकाम करायचं. मध्ये वाळूचा चाळा किंवा तत्सम काहीही जे रिसायकल मटेरियल आहे ते करू शकतात. तर ते भरलं की थोडक्यात पाणी हे पर्क्युलेट होत राहिलं पाहिजे. तिथं तुम्ही सिमेंट वापरलं तर उलटं तुम्ही वॉल क्रिएट केली आणि पाणी उलटं ते ड्रायरेबल मिशनरी केली तर ते पाणी इकडून तिकडून पास होईल. पाण्याची इकोसिस्टीम जिवंत राहील. हे साधं नॉलेज आपल्याकडे ट्रान्सफर नाही होऊ शकलं पुस्तकी ज्ञानावर, मला असं वाटतं. तर यासाठी काय करता येईल आपण आपल्या लेवलला,
प्रत्येक जिल्ह्याचं एक लोकल आर्किटेक्चर काय होतं, तिथल्या टेक्नॉलॉजी काय होते, एखाद्या आर्किटेक्चर कॉलेजला घेऊन आपण असं काही करू शकलो किंवा आपल्या असोसिएशननी असं काही याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर इथल्या लोकल टेक्नॉलॉजी काय होते आणि त्याचे कॉमन 10 पॉईंट सोल्युशन काढलं बाबा तुम्ही की कॉमन ह्या 10 गोष्टी केल्या तर तुमचं घर सस्टेनेबल होईल. जे जुनी लोक करत होते आपल्याला जास्त काही कळत नाही असं समजून आपण गेलो तर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टीची उत्तरं मिळून जातील. जुने लोक काय करायचे ते गोष्टी जरी फॉलो केल्या तरी बऱ्याच गोष्टीची उत्तरं मिळून. किंवा रॅट कॅव्हिटी वॉल टेक्निक ही इतकी छान टेक्निक आहे की ह्याच्यामध्ये 30% वीट वाचते, इन्सुलेटिव्ह होतं. लोड बेरिंग सुद्धा आता लोड बेरिंगमध्ये 2-2 मजली घरं ह्या रॅट वॉलमध्ये केलेली आहेत आणि आपण म्हणजे आम्ही काही नवीन काहीच केली नाही. लॉरी बेकरांनी त्याच्या आधी करून ठेवलेले आहे आणि त्यांची तर 3-3 मजली घर 3 मजली घर 10,000 रुपयामध्ये लॉरी बेकरांनी बांधलेले आहे. नंबूद्री फाद्याचं लॉरी बेकरांच्या पुस्तकात आहे आणि ऑफकोर्स ते 30 वर्षापूर्वी आहे पण 10,000 रुपयामध्ये तेवढं घर बांधलं त्यावेळेसही पॉसिबल नव्हतं. पण ते 3 मजली घर 3-4 बेडरूम असं काहीतरी झालेलं आहे. तर मग आपल्याकडं ना एखादी गोष्ट पॉप्युलर व्हायची असेल तर एक ती हायर क्लासला द्यायला लागते. तेव्हा कुठं तो लोअर क्लास तो आपोआप फॉलो करायचा. लोअर क्लासला ती कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणून दिली तर कधीही तो ॲक्सेप्ट करत नाही. तर त्यासाठी दोन्ही ठिकाणी हे काम करायला पाहिजे. हेच घर म्हणजे तुमच्या इथे एखादा पॅलेस सुद्धा काळ्या दगडातच तिथल्या लोकल स्टोनमध्ये आणि आर्चिस वापरून झालेला असतो आणि साधं घर सुद्धा काळ्या दगडातच झालेलं किंवा लोकल स्टोनमध्ये झालेलं असतं. या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी प्राऊड फिलिंग क्रिएट करून दिल्या तरच तो वापरायला लागतो. तर हे 32 फूट आर्च आहे. ही सुमरान म्हणून एक पुण्यात आर्टिस्ट रेसिडेन्स आणि आर्ट सेंटरसाठी केलेले आणि ही आज बघायला 2,000 रुपये वगैरे फी घेतात ते बरं. आणि हा डोम आहे, हा कोनिकल डोम आहे आणि तिथं पण मग काही खाली वेस्टेजच्या टाईप वापरून सीटू वगैरे केला आहे. हिस्ट्री हॅज प्रूव्ड द स्ट्रेंथ ऑफ आर्च. इट प्रेझेंट रिस्पेक्ट्स इट, फ्युचर विल बी ग्लोरियस असं मला वाटतं. आर्टची स्ट्रेंथ खरंच खूप मोठी आहे. इट्स अ मॅजिक असं मला वाटतं की अरे ऑफ लाईफ इन द वर्ल्ड ऑफ लाईफलेस स्ट्रक्चर. म्हणजे आता आपण ज्या निर्जीव इमारतींच्या जगात राहतो तिथे एक रे ऑफ लाईफ म्हणजे एक आशेचा किरण किंवा सजीव गोष्टी होण्यासाठी म्हणजे आपोआपच त्या गोष्टी सुंदर. मग अशी सकाळी आता असं बोलता शहर हे करायला खूप अवघड आहे किंवा एखादी गोष्ट चुकली तर परत करता येत नाही. माझं मत जरा उलट आहे की मला असं वाटतं की चुकलं तरी कळत नाही काही चुकलेलं असलं तरी. किंवा कुठेही एक्सपोज ब्रिकचं काही असेल लाकडात काही पण केलं तरी ते चांगलंच वाटतं. त्यामुळं आपण करायला खरंच काही एक्सपोज सगळं काही सांगतो. हे असेच हे घर 2 वेळा पुरात बुडून राहिलेलं आहे. 2 वेळा मोठा महापूर आला होता. येडूर म्हणून गाव आहे तिथल्या सरकारांचं घर आहे. हे मी मगाशी म्हणलं ते बांबू रिन्फोर्समेंट असलेलं वापरलं होतं ज्याला त्याच्या फाउंडेशनला. ते वाशिमला झालेलं घर. तर इथे वाशिम बऱ्यापैकी तिथं गरमी असते आणि त्यांचं असं मत आहे की इतर बिल्डिंगच्या मागे ॲक्च्युली आता हे कौलं आहेत ती RCC कौलं आहेत ती तापतात मात्र पण बाकीच्या काही गोष्टी कॅव्हिटी वॉलमुळं वगैरे बऱ्यापैकी कम्फर्ट मिळतो. त्या कौलांना पण सिलिंग केलं त्यामुळं थोडासा तरी तो कम्फर्ट कमी झाला म्हणजे कम्फर्ट चांगला मिळतं. ते काही मल्टीपर्पज हॉल केला होता इस्लामपूरला आणि हे करून 15 वर्ष होऊन गेले आणि आजही चांगल्या स्थितीत आहे. फ्रॉम बॉक्सेस टू आर्चेस आहे. मला असं वाटतं की आज खूप गरज आहे बॉक्सेसपासून आर्चेसकडे जायला. जेव्हा आर्च करतो तेव्हा विटांमध्ये अशा पण काही गोष्टी करू शकतो आपण ब्रिक बाय ब्रिक काही एक्सपेरिमेंटेशन जे आज ॲप्रिशिएट हे काही पॅरामेट्रिक आर्च गोष्टी वगैरे ह्या गोष्टी काही आपण करू शकतो. जास्त इव्हन इथेच तुम्ही बघा तर स्पायरल पिलर केलं पण ब्रिकमध्ये झालं. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आर्च करू शकतो. तीच ब्रिक लोड देऊ शकते. त्याच ब्रिकमध्ये आपण कॅव्हिटी वॉल करू शकतो. तेच ब्रिक ॲज अ कॉर्निस म्हणून वापरू शकतो. त्याच ब्रिकमध्ये छज्जा पण करू शकतो. म्हणजे अशा खूप साऱ्या मल्टीपर्पज वेनी एखादी ब्रिक वापरता येऊ शकते.
आता ही पूर्ण सर्क्युलर आर्टचे 20 फूट स्पॅनची आणि त्यातनं म्हणजे यातनं फक्त अगदी ट्रॅडिशनल पद्धतीचीच घरं व्हायला पाहिजे तसं काही नाही. याच्यामध्ये पण स्काय इज द लिमिट. म्हणजे आपण त्याला मॉडर्न पद्धतीनं ट्रीट करू, ट्रॅडिशनल पद्धतीने प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं ट्रीट करेल. त्यामुळं ती जी आर्ट आहे ती व्हरायटी ऑफ वेनी वापरली जाईल. पण एक होईल, मला असं वाटतंय की आर्च क्रांती खरोखर स्वप्नातली घडली. एखादं शहर आर्चमध्ये या आर्चचा वापर करून किंवा आपण बायलॉजमध्ये नुसतं एवढं केलं की प्रत्येक बिल्डिंगला आर्च असली पाहिजे. एवढं केलं तर शहरं ही लिव्हेबल असतील, शहरं ही बघण्यासारखी असतील, शहरांना एक कॅरेक्टर मिळेल. जसं आज जयपूर पिंक सिटी आपण म्हणतो तसं ती लोकल स्टोनमध्ये बनायला लागतील, लोकल मटेरियलमध्ये बनायला. ह्या बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं की आर्चमुळे होऊ शकतील. पर्यावरण वाचेल ती एक वेगळीच गोष्ट. एक पिलर स्लॅब आहे किंवा काही इथे कॉर्बेट वॉल आहे. हे आमचं ऑफिस आणि घर त्याचा फोटो. तिथेच काही मग रिसायकल वूडमध्ये किंवा सगळ्या खिडक्या दरवाजे रिसायकल केलेले आहेत. रिसायकल लाकूड घेऊन त्याच्यामध्ये काही फर्निचर आणि हे सगळे दरवाजे खिडक्या रिसायकल आहेत. खुर्च्या वगैरे सगळं रिसायकल. खुर्च्या नाही, खुर्च्या बनवून गेल्यात पण रिसायकल वूडमध्ये बनवतात. इव्हन फर्निचर सुद्धा हे जुने शटर्स दरवाज्यांचे तेच रिसायकल करून फर्निचर. जोशी सरांच्याकडे आज सकाळी भरपूर खजिना बघितला जुन्या गोष्टींचा. तर तसंच काहीतरी आम्ही काही गोळा करून अशा गोष्टी करतो. तर त्याच्यामुळे आपोआपच एक आपोआप काही कॅरेक्टर क्रिएट होतो. हे लाकडामध्ये काही विंडोजचे काही प्रकार किंवा इथं आणखी वाईट बसण्यासाठी स्पेस क्रिएट केली. काही बऱ्याचशा खिडक्या जुन्याच आहेत. हे ऑफिस आहे आमचं. पॉइंट इकडे करा, लॅपटॉपकडे पॉइंट करा. यात पण मग काही वेगवेगळ्या प्रकारच्या आर्चेस, वॉल, टोन, पिलर स्लॅब किंवा आपण काळापाचे स्लॅब असायचे, असे सगळी व्हरायटी एका घरात बघितली. क्लायंट तितका फ्रीडम देत नाही ना बऱ्याच वेळा, त्यामुळे स्वतःच्या घरावर एक्सपेरिमेंट करायला लागतो आणि त्यासाठी मॅडमच्या शिवाय पण खायला तर लाईफ. आता हे जे घर होतं हे जे घर होतं 8 लाखात 2200 स्क्वेअर फूट घर केलं होतं आम्ही. म्हणजे त्यालाही 10 वर्ष झाली, 2009-10 साली 13-14 वर्ष. आणि त्यावेळेला 8 लाखात 2200 स्क्वेअर फूट 22 माणसांची फॅमिली होती. 8 लाखात इव्हन वास्तुशांतीसह 8 लाखात ते काही तिथं एक जुना गोठा होता, त्या गोठ्याचा पण काही पार्ट दगडी भिंती त्याच्या वापरल्या किंवा अशा काही गोष्टी रिसायकल करतात. It is new way. असे काही आताचे प्रोजेक्ट चालू आहेत. इथे विदर्भात
एक एक्सपोज ब्रिकमध्ये एक अपार्टमेंट पण चालू आहे. मग आम्ही असाही काही विचार करतो की बाबा ठीक आहे, जिथं हायराईज जायचं तिथं काय करू शकतो आपण, की बाबा तिथं ॲटलिस्ट कॅव्हिटी वॉल तर करूया का, स्लॅबला फिलर स्लॅब घेऊ शकतो का, किंवा स्लॅबच्या ऐवजी तिथंही हायराईजमध्ये डोम घेऊ शकतो का. तर आधीची जी बिल्डिंग होती यामध्ये वरच्या फ्लोअरला आता एक्सपेरिमेंट म्हणून डोम घेतलेले आहे. अजूनही तो कॉन्फिडन्स स्ट्रक्चर कन्सल्टंट आपण नव्हता, आम्हालाही नव्हता, पण एका फ्लोअरला तरी डोम घेतले. अशा काही गोष्टी आता थोडे थोडे एक्सपेरिमेंट हे सगळं हळूहळू किंवा अशी मॉडर्न बिल्डिंग पण करू शकतो आपण. म्हणजे इव्हन 1, 2, 3, 4 मजले प्लस बेसमेंट असं 5 मजली विथ लिफ्टवालं घर आहे 3 गुंठे प्लॉटमध्ये आणि विथ स्लोपिंग. तर तसंही काही होऊ शकतं. हे पण असंच एक मॉडेल जे झालं नाही अनबिल्ड प्रोजेक्ट आहे. तर त्यांनी ॲक्च्युली काय होतं की हा स्विमिंग टँक म्हणजे ग्राउंडवरती त्यांनी शेततळ म्हणून बांधला होता. या शेपमध्ये तसाच उद्या स्विमिंग टँक म्हणून कन्वर्ट करतो. त्या लेवलला पोडियम वगैरे हे घेऊन त्याप्रमाणे केलं. पण म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण जुन्या त्या सगळ्या ओल्ड फॅशन गोष्टी असू शकतात असं नाही. माझं म्हणणं आहे आपण टेक्नॉलॉजी स्वीकारूया, त्याला कसं प्रेझेंट करायचं ते आपल्या हातात. आपण ॲटलिस्ट टेक्नॉलॉजी तरी स्वीकारायचा प्रयत्न करूया की 2-3 मजली घरं ही RCCI लोडबेरिंग केली. जे जस्ट आपण सगळेजण आज प्रोफेशनमध्ये 2000 रुपये स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन कॉस्ट मिनिमम येते आपल्या सगळ्यांना, सगळे सहमत आहात. त्यातली RCCला किती जाते, म्हणजे RCC फ्रेम, फाउंडेशन, कॉलम, फुटिंग वगैरे 800, 700, 800, 1000, काही ठिकाणी जास्त खूप एक्सपेरिमेंट केले. म्हणजे 40 ते 50% कॉस्ट ही RCC इलिमेंटसाठी जेव्हा जाते आणि विच इज नॉट रिक्वायर्ड फॉर द 2-3 मजली घरांना. हां ठीक आहे, जिथं 10 मजली बांधायचे, 5 मजली बांधायचे तिथं ही टेक्नॉलॉजी खूप चांगली. पण जिथं 2 मजली घरं करायचे त्या 4 भिंती असताना आपण 4 कॉलमवरती लोड का ट्रान्सफर करायचं. म्हणजे उदाहरणार्थ त्या स्लॅबचा लोड त्या बीमवर जाणार, बीमवरनं पुन्हा इकडं कॉलमवर जाणार, सगळा लोड अपोजिट टू ग्रॅव्हिटी ट्रान्सफर होणार. काही गरज नाही आहे. मला असं वाटतं की तिथं आर्च घेतली तर डायरेक्ट तो भिंतीवर ट्रान्सफर होईल. स्टील आणि सिमेंट, कॉन्क्रीट ह्या सगळ्या गोष्टी वाचू शकतील. तर म्हणजे इव्हन लोड बेरिंग करून डोम, आर्च, वॉल्ट अशा सगळ्या गोष्टी वापरल्या तर खूप म्हणजे त्यामध्ये आता मगाशी एक घर होतं की जे बरीच घरं आहेत ॲक्च्युली जे नॉर्मली आपल्याला 3 ते 3.5 किलो पर स्क्वेअर फूट स्टील जातं. 3 ते 4 किलो 4.5 फुटं जातं. तर हे 1 kg पर स्क्वेअर फूट स्टीलमध्ये झालेली बरीचशी घरं आहेत त्यामध्ये. फक्त 1 kg म्हणजे 25% सळीमध्ये ते घर होऊ शकतं, 75% सळी वाचू शकते, त्याबरोबरीनं कॉन्क्रीट वाचू शकतं. तर मग आणि या घराचं लाईफ मला असं वाटतंय, मला खात्री आहे की RCC पेक्षा कितीतरी जास्त असेल. ऑन पेपर RCCचं लाईफ आपण 80 वर्ष मानतो. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना रुड़की युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. तर रुड़की ही भारतातली बेस्ट इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी. तर तिथं स्ट्रक्चर डिपार्टमेंटचे HOD माझ्या मित्राचे वडील होते. तर त्यांनी डिझाईन केलेला एक कॅनॉल ब्रिज आहे रुड़कीमध्ये आता, जे रिसेंटली म्हणजे ही गोष्ट आहे 97 सालची. तर 96-97 साली तिथे ते त्याच्या आधी काहीतरी केलेलं एक कॅनॉल ब्रिज आहे. त्याचं लाईफ 80 वर्ष आहे. आणि इंग्रजांच्या काळी 150 वर्षापूर्वी केलेला एक कॅनॉल ब्रिज आहे, त्याचं लाईफ अजून 100 वर्ष आहे. मग आपण अपग्रेड होतोय का डिग्रेड होतोय कशासाठी? पण एवढं सगळं करून आपण पर्यावरणाची इतकी मोठी हानी करून काय अचीव करतोय? म्हणजे ज्या दगडाचा चुरा करून परत दगड करतो, म्हणजे त्या दगडाची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही दगडाची ज्याच्यापासून खडी बनवली जाते त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ॲव्हरेज 150 ते 300 न्यूटन पर mm² एवढी असते. त्याचा चुरा करतो, प्रचंड एनर्जी खर्च करतो आणि परत दगड करतो की जो 15 ते 20 न्यूटन पर mm², M20, M15, M30 एवढ्या दगडाचा चुरा करून अरे फरशा कट करतो की आपण फरशीला बसवायला. मग त्या दगड कट करून आज ब्रिजेस का नाही होऊ शकत?
लॉंग लास्टिंग होतील, शेकडो वर्ष टिकतील, पुढच्या पिढ्या आपलं नाव काढतील. अदरवाईज आपल्याला कुणी पुढं नावाजणार नाहीये, किंवा कदाचित नावादेच पुढे फुलाचे हात तर बिलकुल घालणार नाहीये, कारण त्यांचं लाईफ आपण खूप हॉरिबल करून ठेवायला लागलं. तर हे सगळं बघितलं तर त्या रुड़की युनिव्हर्सिटीनं, भारतातल्या बेस्ट इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीनं डिझाईन केलेला कॅनॉल ब्रिज हा 80 वर्ष लाईफचा असू शकतो, आणि 150 वर्षापूर्वीचं ब्रिजचं लाईफ अजून 100-150 वर्ष असू शकतं. सरळ उदाहरण आहे, प्रत्येक गावागावात असे ब्रिज आहेत की जे हे अतिशय चांगले आहेत अजूनही. आणि एक कुठला तरी तो कोकणातला एक ब्रिज पडला की काय सगळे ब्रिज पाडायची काय ऑर्डर निघायला लागले. असं नाही आहे. त्या ब्रिज म्हणजे आता काही ब्रिज असे आहेत, आम्ही त्या सांगलीच्या ब्रिजच्या काही त्यावेळेस तो चांगला आहे की नाही बघायला स्ट्रक्चर कन्सल्टंट वगैरे येणार. त्या ब्रिज खालची वाळू बसल्यानंतर त्याच्या फाउंडेशन तुम्ही यूज केल्यानंतर तो ब्रिज कसा टिकेल? नाही टिकणार. ही कारण हे आहे, लोड बेअरिंग टेक्नॉलॉजी किंवा स्टोन मेसनरीचा प्रॉब्लेम नाही आहे तिथे. तिथली वाळू बसली गेली, तिथली इकोसिस्टीम नष्ट केली, म्हणून ते ब्रिज पडायला लागले. किंवा त्या ब्रिजमध्ये दगडामध्ये झाडं उगवली, ती झाडं काढली गेली नाही, त्यामुळं त्याला काहीतरी प्रॉब्लेम. त्याचे रेमेडी करून ते जतन केलं गेलं पाहिजे. ते न करता आपण ते सगळं तोडा आणि पुन्हा नवीन बांधा, विच इज अगेन कमी लाईफवाला आणि सगळ्यात जास्त उधळपट्टी करणाऱ्या गोष्टी असणार आहेत. तसे मग काही वर्कशॉप पण घेतो आम्ही कॉलेजमध्ये स्टुडंटसाठी, इव्हन काही आर्किटेक्ट असोसिएशनसाठी पण नाशिकला वगैरे पण वर्कशॉप घेतलेले आहेत. असे मॉडेलमध्ये पण काही वर्कशॉप घेतात की जिथं मुलं स्वतः त्या आर्च आणि याच्यावरती 2 दिवसात बांधतात, त्याच्यावरती उभा राहून फोटो काढतात. तेव्हा तो कुठंतरी डोक्यात तो कॉन्फिडन्स जायला हवा असं मला वाटतं. त्यासाठी अशा काही गोष्टी चालू आहेत. आणि अवेअरनेस क्रिएट करायची खूप मोठी गरज आहे. म्हणजे ज्यामध्ये अवेअरनेस नाही हा एकमेव प्रॉब्लेम आहे, बाकी कुठलाच प्रॉब्लेम. ते प्रत्येक मला कधीच गवंड्याच्याकडनं प्रॉब्लेम आलेला असं आठवत नाही. म्हणजे हां, त्यांना कामं जास्त आहेत, वेळ कमी आहे, हा एक प्रॉब्लेम असू शकतो. पण हे काम फास्टच होत नाही आहे किंवा असं काहीही बिलकुल नाही आहे. हे काम फास्ट होतं, स्ट्रॉंग होतं, लॉंग लास्टिंग होतं. कुठलाही ओव्हरगॅसचा डोम बांधणारा गवंडी आपली कुठलीही आर्च बांधू शकतो. ही अतिशय सोपी गोष्ट. आणि ज्याला काही येत नसेल त्याला 1-2 दिवसाचं ट्रेनिंग दिलं तरी तो ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. हे काही खूप रॉकेट सायन्स नाही किंवा काहीच नाही, की अतिशय सिम्पलच्या गोष्टी आहेत. त्यासाठी काही लेख मालिका दिली, सकाळमध्ये वगैरे लेख यायचे, त्याच्यामुळं पण बऱ्यापैकी अवेअरनेस क्रिएट झाला असं मला तरी जाणवतंय. ते आम्ही 60 आर्किटेक्टवरती लेख लिहिले होते. म्हणजे जगातल्या 60 आर्किटेक्टवरती लेख केले, म्हणजे अगदी कार्बोजेनपासून बेकरांच्यापर्यंत. आणि त्या शेवटच्या बेकरांच्या म्हणजे आम्ही तो की कार्बोजे की बेकर त्या कोणत्या दिशेनं जायचं आहे आपल्या ह्यावर आपलं मात्र आयुष्य अवलंबून असणार आहे. म्हणजे आज आपण जे हे दोन घराणे आहेत ना आपल्यासाठी, त्यातल्या कुठल्या घराण्यानं जायचं आहे हे ठरवायचं आहे. आणि ते ठरवताना मग आपण जिवंत राहणार तर नाही हे मात्र त्याच्यावर अवलंबून राहणार. तर म्हणून भारताने मात्र कार्बोजेना फॉलो केले, ते दुर्दैव आहे. म्हणजे नेहरूंनी कार्बोजेना आणलं म्हणजे आणि गांधीजींच्या वर इन्स्पायर होऊन बेकर इथं आले, की दोघेही बाहेरचे होते. आणि भारत असा देश आहे की काय म्हणतात पूजक देश आहे. आपल्याला हे नाही, एखाद्याला देव मानून स्वीकारलं की त्याची चिकित्सा करायची सवय नाही आपल्याला. ते देव मानून कार्बोजेनना स्वीकारलं, मग ती चिकित्सा संपली, मग त्यामुळे आपण कार्बोजेनचे भक्त झालो आणि सगळीकडे आरसीसीकरण सपाटा चालू केलं. तर हे सगळं करता करता आपण आपलं पण हरवून बसलो. आणि हे सगळं जपण्यामध्ये काही जी लोक होती, नरी गांधी ज्यांचा आज आम्ही दुपारी स्ट्रक्चर, ते देवच आहेत आपल्यासाठी. तर त्या काळी त्यांनी पण फ्रँक लॉयड राईट बरोबर काम करून येऊन, पण फ्रँक लॉयड राईट आणि त्यांचं काम कुठेही साधारण वाटत नाही. त्यांनी त्यांच्या मातीत येऊन परत इथल्या गोष्टी रिवाईव्ह करायचा प्रयत्न. मला असं वाटतं आपण थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली या पद्धतीनं जायला पाहिजे. किंवा हे जे अँटोनो गावडीचं जे स्ट्रक्चर आहे, जे माझ्याकडे 120-30 वर्षानंतर अजून काहीतरी कम्प्लीट होणार आहे, तर हे स्ट्रक्चर इथं माणसाचंच की हे आहे, एवढा ठिपक्या एवढा माणूस आहे आणि ही बिल्डिंग आहे.
आणि ही बिल्डिंग आज बनायला काहीतरी 120-30 वर्ष, अजून 2030 का काहीतरी साली ही बिल्डिंग कंप्लीट होणार, 30-35 साली. तर या आणि ही सगळी आर्चवरती अवलंबून म्हणजे असलेली बिल्डिंग आहे. तर आर्च इतकी गंमत आहे ॲक्च्युली. आता ह्या सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये आर्चची काही थेअरी नव्हती, पण आर्चची थेअरी पण बघितली तरी खूप इंटरेस्टिंग. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादी साखळी धरली तर साखळीचा जो काही शेप बनतो, उदाहरणार्थ तुम्हाला या साईजची आर्च बांधायची असेल तर ती या विड्थची साखळी धरायची आणि या हाईटची साखळी धरायची. ती साखळी जो काही शेप घेतो दॅट इज कॉल्ड एज कॅटेनरी आर्च. आणि ही आर्च उलटी केली तर ती राहती. बेसिक सायन्स आहे ग्रॅव्हिटीवरती. आता समजा मला या आर्चवरती इथं लोड द्यायचा आहे, तर सिम्पलचं टेक्निक आहे. जी ती आर्च असेल त्याला खाली मी एक दोरी बांधली, साखळी बांधली, एका ठिकाणी लोड दिला तर ती एका बाजूला स्ट्रेट होईल, परत असा शेप तयार होईल. तो जो स्ट्रेट झालाय तो हा अशी स्ट्रेट झाली एका दिशेने, ज्याच्यावरती वरती लोड दिला जाईल. हे आर्च कॅन बी मॉडिफाईड बाय त्याचं शेप चेंज करून आर्च मॉडिफाय करता येईल. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. किंवा त्याचा थिकनेस वाढवून, म्हणजे समजा सेमी सर्क्युलर आर्च करायचे असेल आणि तुम्हाला प्रत्येक आर्चच्या लाईन ऑफ थ्रस्ट म्हणतात, हा कॅटेनरी शेप. म्हणजे तुम्ही जी साखळी धरता तो लाईन ऑफ शेप. म्हणजे मला समजा 30 मीटर स्पॅनचा डोम करायचा आहे, सेमी सर्क्युलर डोम. तर 30 मीटर बाय 15 मीटर हाईटची मी साखळी पकडली तर तो सेमी सर्क्युलर होईल का साखळीचा? तो नाही होणार. तर तो सेमी सर्क्युलर होण्यासाठी काय करायला लागेल, त्याला काहीतरी वेट द्यायला लागेल खाली. तर ते वेट आपण वर दिलं थोडक्यात, म्हणजे तो सेमी सर्क्युलर आर्च बांधली आणि त्याच्यावरती तुम्ही वेट दिलं तर ती आर्च राहते. बरोबर आहे का? पण तुम्ही सेमी सर्क्युलर आर्च बांधली आणि त्याच्यावरती वेट नाही दिलं तर ती पडणार. आणि ही चुका म्हणजे हे एवढंही माहीत नव्हतं आम्हाला अक्षरशः खरं सांगायचं तर. म्हणजे आमच्या एका स्ट्रक्चरमध्ये आम्ही सेमी सर्क्युलर वॉल्ट केलाय, तो 8,22,000 स्क्वेअर फूट. त्यानंतर क्रॅक आले मध्ये. कारण मला असं वाटत होतं की बाबा सेमी सर्क्युलर वॉल्ट आहे म्हणजे लोड खाली स्ट्रेट ट्रान्सफर होणार आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही येणार. पण असं नाही आहे. सायन्स इज डिफरंट. की ती सेमी सर्क्युलर नाही तर कॅटेनरी आर्च असली पाहिजे कधी पण. म्हणजे तुम्ही इथं नरी गांधीच्या स्ट्रक्चरला जाऊन बघाल तर दॅट इज नॉट सेमी सर्क्युलर वॉल्ट. तेवढा मोठा जो वॉल्ट आहे दॅट इज कॅटेनरी वॉल्ट. म्हणून तो तसा विदाऊट लोड तो राहिला. तुम्हाला लोडेड गोष्ट घ्यायची असेल तर शेप वेगळा असेल किंवा त्याचे थिकनेस वाढायला पाहिजे. म्हणजे जसा गोल घुमटला सेमी सर्क्युलर डोम आहे पण त्याच्यावर तो त्या डोमचा थिकनेस 3.5 मीटर आहे, म्हणजे 11 ते 12 फूट थिकनेस आहे डोमचा. तो जो लाईन ऑफ थ्रस्ट आहे त्याच्या 1/3 मधून गेला पाहिजे, एवढा त्याचा थिकनेस असला पाहिजे. असं ते टेक्निक आहे. Nowadays it is only RCC and texture. Let's build architecture together. आणि let's have arch within architecture. आर्किटेक्चर शब्दामध्ये आर्च आहे जी आज वाचवायची गरज आहे असं मला वाटतं, की ज्याच्यामुळं एनर्जी, एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमी वाचेल. आणि हे सगळं म्हणजे खूप मॅजिक आहे. म्हणजे 1 पॉईंट सोल्युशन. जसं अर्थक्रांती हे प्रपोजलमध्ये दिलं गेलं ज्याच्यामधनं मॉनिटायझेशन झालं, म्हणजे 5 पॉईंट सोल्युशन होतं वगैरे, तसं मला वाटतं आर्च क्रांती हे 1 पॉईंट सोल्युशन आहे. आणि ज्याच्यामुळं एनर्जी, एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमी वाचेल आणि आपली पृथ्वी वाचेल, आपल्याला लिव्हेबल आपलं घर परत मिळायची शक्यता निर्माण होईल. त्यासाठी आर्च क्रांती खूप गरजेची आहे असं मला वाटतं. थँक्यू. आर्चवरती आपण केलं. त्यांचे केलेली कामही फार मनभाव होती. पण मला असं विचारायचं आहे की याच्यासाठी जी आपण ट्रिक वापरतो ती लोकल ट्रिक वापरून होत आहे की स्पेशल ट्रिक वापरायला लागतं, आणि त्याच्यासाठी काय स्किल लेवल लागतं का? दोन गोष्टी नक्की होऊ शकतं, कुठल्या पण लोकल ट्रिकमध्ये होऊ शकतं. पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आज गांधीचा पंजा वापरायला सांगितलं, कोण वापरणार नाही म्हणून कॉटन केकनं दिलेले आपण कपडे वापरतो. तसं वायर कट ट्रिकमध्ये केलेल्या गोष्टी लोकांना आवडतात. ते आम्ही
आम्ही काही अशी घरं केली लोकल ब्रिकमध्ये घरं केली की जी लोकांनी परत प्लॅस्टर करून टाकलं. आणि आम्हाला तसं नाही, लॉरी बेकरांना पण ह्या गोष्टी चुकलेल्या नाही. लॉरी बेकरांच्याकडनं घरं बांधून घ्यायचे लोक आणि तिथं ग्रॅनाईट मार्बल लावायचे, प्लास्टर करायचे, ह्या गोष्टी होतात. तर मला असं वाटतं की आत्ता निदान ते लोकांना ॲक्सेप्ट करायची सवय लागू दे, म्हणजे त्यांच्यामध्ये ती एक म्हणजे ती दृष्टी डेव्हलप होईल. म्हणजे निदान आपण मग काही ठिकाणी जिथं बजेट आहे तिथं आम्ही वायरकट म्हणजे वापरतो, काही ठिकाणी चिरा वापरतो, काही ठिकाणी त्या गोष्टी. आणि अगदी लोकल काही वेळा पॉसिबल नाही होते. म्हणजे अगदी असं मी नाही म्हणणार की बाबा आपण अगदी गांधीजींनी सांगितल्याबरोबर 5 किलोमीटर इकडे करू शकतो, आधी नाही करू शकतो. पण हे जेव्हा आपण अगदी लोकल मटेरियलमध्ये बांधायला लागलो माती नक्की देऊ. आणि तुमचा दुसरा प्रश्न म्हणजे स्किल लेबर, थोडंसं स्किल असायला लागतं कारण त्या गोष्टी समजायला हव्या. म्हणजे आजकाल कसं आहे 2-4 दिवस दोंड्याच्या हाताखाली गेलेला लगेच दोंडी बनतो, तर तितकं पण ते सोपं असं नाही आहे. पण हे इतकं पण अवघड पण नाही आहे असं मला वाटतं. एखाद्याची इच्छा असेल तर तो नक्की त्या गोष्टी शिकू शकतो. आणि हुनर गुरुकुल म्हणून आणि पुण्याजवळ एक चालतात, तर ते लोक छान त्या गोष्टी करतात. म्हणजे अनाथ आणि गरजू मुलांसाठी ते शिक्षण देतात. आणि बरीचशी मुलं स्नेहालयमधनं चालतात. म्हणजे माझ्या आता माझ्या ऑफिसच्या घरावरती काम केलेलं महेश म्हणून मुलं आहे, तो स्नेहालयाचा आहे. तो स्नेहालयमधनं पासआउट 2-3 वर्षापूर्वी येऊन आज तो स्वतःच आर्चेस वॉलची डोमची कामं करू शकतो. ते त्याला ते स्किल दिलं गेलं आणि तो अगदी म्हणजे आज खूप चांगल्या पद्धतीचं मिश्रण आणि त्याला बऱ्यापैकी कंटिन्युअस बोलवणं असतं. तर आज असं स्किल सेट नाही आहे. स्किल एज्युकेशन ही एक गोष्ट आहे. म्हणजे याच्यावरती बऱ्याच लेवलवरती काम करायला लागेल. म्हणजे हे नुसतं अवेअरनेस क्रिएट करून होणार आहे त्याचं नाही होणार. अवेअरनेस क्रिएट करणं माझं म्हणणं आहे, मागणी वाढली की पुरवठा आपोआप तयार होईल. आधी आपण मागणी तर म्हणतो, पुरवठ्यासाठी स्किल ट्रेनिंग, स्किल एज्युकेशन ह्या गोष्टी करायला आणि त्या हळूहळू होत जातील, त्या आपोआपच होत जातील. एखादं त्याची लोकांना त्याच्यातली बाबा हे करून आपल्याला फायदा होतोय हे कळलं लोक ते वापरायला चालू करतात. पण सोपं आहे, म्हणजे स्किल हे देणं शक्य आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला लोकल ब्रिक्सची क्वालिटी इम्प्रूव्ह करावं लागेल तर नक्की वापर जास्त नक्की. लोकल ब्रिक हा कसं आहे, आता ह्या कॉर्पोरेट इंडस्ट्रीच्या गोष्टीमध्ये आपण बघितलं तर सरी सिमेंटच्या रेट म्हणजे किमतीवरती आपण ग्राहक म्हणून काही नियंत्रण नाही ठेवू शकतो. आपण कुणावरती नियंत्रण ठेवतो तर लोकल मॅन्युफॅक्चर म्हणजे जो कोण आपल्या हाती राहिला फक्त ब्रिकवर. तर ब्रिकची कॉस्ट गेल्या 22 वर्षात किती वाढली आहे आपण समजा काढून बघितलं. ज्या कंपॅरिझनमध्ये स्टील आणि सिमेंटची वाढली त्या कंपॅरिझनमध्ये ब्रिकची कॉस्ट वाढली आहे का, आपण वाढवलीच नाही. त्यामुळे त्यानं काय केलं, त्या ब्रिक मॅन्युफॅक्चर दरवर्षी एक पगारची पाटी वाढवत गेला, दरवर्षी एक पगारची पाटी वाढवत गेल्याने क्वालिटी खराब होतो. तो एकमेव लोकल मॅन्युफॅक्चर. म्हणून गांधीजींनी म्हटल्यासारखं ही सेंट्रलाइज बिल्डिंग सिस्टीम, सेंट्रलाइज सगळ्या गोष्टी करण्याऐवजी त्या सगळ्या डिसेंट्रलाइज होत गेल्या आणि त्याला आपण महत्त्व देत गेलो. त्या नाही बाबा ब्रिकवाल्याला तुला चांगला रेट देतो पण तू चांगली वीट बनव आमच्यासाठी, ते आपण केलं तर नक्की होऊ शकते. किंवा आता मग आमच्या दगडांवरती विषय, आज मेसल्स मिळत नाही हे सगळं खरं आहे, पण आपल्याकडे दगड स्वस्त आहे तर त्यासाठी काहीतरी एक व्यवस्था उभी करायला लागेल. कटिंगसाठी याची व्यवस्था उभी करायला लागेल. ब्रिकच्या विटा कापून आपण सप्लाय करू शकू का जर दगडांच्या, तर ह्या अशा काही गोष्टी झाल्या तर आपण होईल. गरज आहे म्हटलं त्याची रिक्वायरमेंट जनरेट झाली तर सप्लाय जनरेट होईल. रिक्वायरमेंट आपण जनरेट करायची गरज आहे असं मला वाटतं. आणि आता नाही म्हटलं तर ठीक आहे, दगडी बांधकाम ही कॉस्टली आहे, 300-400 रुपये पर स्क्वेअर फीटचा. आपण टोटल पर स्क्वेअर फूट कॉस्ट काढली दगडी बांधकामाची आणि तुम्ही RCCची मायनस केली तर आधी दगडी बांधकाम परवडू शकतं. ही जी 40 ते 50-60% जी RCCची कॉस्ट जाते ती मायनस केली तर दगडी बांधकामावरती लोड घेऊ शकते ती इमारत. तसा विचार केला तर आज दगडी बांधकाम सुद्धा परवडू शकतं. एक्सटर्नल वॉल्स बंदी करायचे आणि इंटरनल वॉल जर आपल्या गव्हर्नमेंट केल्या तर त्याच्यासाठी स्पेस सेव्हिंग होईल आणि कॉस्ट सेव्हिंग पण होईल. हे उलट आहे, ऍक्च्युली सेंट्रल वॉलवरती जास्त लोड असतो. आणि मला असं वाटतं वेगवेगळे मटेरियल तुम्ही जुन्या कुठल्याही बिल्डिंग बघा, काळा दगड तर काळ्या दगडात केलेले आहे. त्यांनी ग्राउंड फ्लोअरला दगड वापरला, फर्स्ट फ्लोअरला वीट वापरला. पण तुम्ही दोन मटेरियल एकत्र केली तर बऱ्याच वेळा आम्ही शक्यतो त्याला ऑब्जेक्शन घेतो की बाबा आतमध्ये वीट बाहेर दगड असं काही नको करायला, किंवा हे असं
टेक्नॉलॉजी किंवा बऱ्याच वेळा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये वर्किंग ड्रॉइंगचा जो काही सेकंड थर्ड इयरला वर्किंग ड्रॉइंग ते एका प्रोजेक्टमध्ये दोन्ही करावेत म्हणून पार्टली RCC आणि पार्टली लोड बेरिंग शिकवलं जातं. मुलं पुढे जाऊन तेच करतात. ऍक्च्युली ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे दोन टेक्नॉलॉजीचं कुठल्याही गोष्टीमध्ये बिहेवियर खूप वेगळं असेल, म्हणजे मध्ये कॉलम घ्या आणि बाहेरनं लोड बेरिंग करा असं काहीतरी शिकवलं जातं. ऍक्च्युली हे चुकीचं आहे. एक टेक्नॉलॉजी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बिहेव करेल कुठल्याही भूकंपाला, तर ती एकच टेक्नॉलॉजी वापरली गेली पाहिजे. ती दोन वापरलं म्हणजे फक्त आणि फक्त त्या ड्रॉइंगमधला दोन प्रोजेक्ट आहेत, एका प्रोजेक्टमध्ये आमचं वर्किंग ड्रॉइंग होईल. त्या एका गोष्टीसाठी मुलांच्या डोक्यात किती चुकीच्या गोष्टी घालतोय आपण त्याचा विचार होतो. किंवा आम्ही मगाशी चर्चा करू की RCC म्हणजे व्हॉट आर द मेरिट्स ऑफ RCC स्ट्रक्चर अँड व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ लोड बेरिंग स्ट्रक्चर असा जेव्हा आपल्या एज्युकेशनमध्ये प्रश्न असेल तर कुठला विद्यार्थी पुढे जाऊन लोड बेरिंग बांधायला पाहिजे. तर असे प्रश्न सगळे म्हणजे एज्युकेशन सिस्टीमपासून गव्हर्नमेंटच्या बायलॉजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा वापर व्हायला. जे आता आपण युनिफाईड बायलॉज केला. युनिफाईड बायलॉज इज अ बिग मिस्टेक आय थिंक, की प्रत्येक क्लायमेटच्या दृष्टीनं तिथल्या लोकल टेक्नॉलॉजी लोकल टेक्निक आणि तिथल्या आता हॉट अँड ह्युमिडला किंवा हॉट अँड ड्रायला मध्ये कोर्टयार्डवाली बिल्डिंग पाहिजे असेल, तिथं कडेला सेटबॅक नाही सोडलं तरी चालेल ना, मध्ये कोर्टयार्ड सोडायचं कंपल्शन करू शकतो. तर असे बायलॉज खरं गरजेचे आहेत आणि त्यांचा कुठेही विचार होत नाही. आपण सगळीकडे एकसारखे बायलॉज एक्स्ट्रा एक्सरसाइज डेव्हलपर्सच्या फायद्यासाठी. पण हेच सगळे डेव्हलपर आज 5-5 हजार सांगलीमध्ये फ्लॅट बांधून क्लायंटची वाट बघत बसले. आज थोड्या म्हणजे आपण सगळ्याची डेट्रॉइट सिटीज करत चाललोय. सगळ्या डेट्रॉइट सिटीज आज भारतामध्ये बनत चाललंय. म्हणजे हे सगळे डेव्हलपर उद्या खूप मोठ्या अडचणीत येणार. गरज किती, पुरवठा किती, फक्त बाबा माझ्या जागेला किंमत मिळते, माझे हे गोष्टी ग्रो होते, हे होते, हे होते. अरे युजर कुठे आहे तुमच्याकडे? युजर नसेल तर तुम्ही काय करणार आहे त्याचं? आज जग सगळं तुमच्या भारताकडे युजर म्हणून बघतोय, कारण 140 कोटी जनतेचा देश आहे आणि बरं तुमची अफोर्डेबिलिटी नाही म्हणून पैसे पण आणून देतात तुम्हाला, घ्या खर्च करा. मला असं वाटतं पर्यावरण वाचवायचं असेल तर पैसा नावाची गोष्ट आधी नष्ट करायला पाहिजे. एक 2 सोल्युशन मी परवा म्हणतो की ज्याला पर्यावरण वाचवायचं आहे ना, ते झाडं लावणं हे लावणं हे न करता पैसे ज्याच्याजवळ म्हणजे जास्तीत जास्त पैसे त्यांनी जो श्रीमंत वर्ग आहे त्यांनी जाळून टाकावे कुठं, तेव्हा कुठं पर्यावरण वाचेल. हे रिसायकल गोष्टी करण्यापेक्षा आणि तरच म्हणजे पैसा नावाची अदरवाईज ही गोष्ट एकदा येईल की जिथं लाखो रुपये खायला अन्न नाही अशी परिस्थिती, पैसे राहतील बाजूला आणि पुन्हा बार्टर सिस्टीम मध्ये आपण आपली देवाणघेवाण चालू करू. काय त्याचा उपयोग नाही की पैसा हॅज बिकम कमोडिटी. ती कमोडिटी म्हणून तुम्ही किती दिवस ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शेवटी रिसोर्सेस, एनर्जी आणि रिसोर्सेस ह्या 2च गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या आपल्याला तारून देणार आहेत आणि त्या आपण पैशाच्या नावाने म्हणजे आज तुमच्याकडे 1 लाख रुपये, 1 लाख रुपये मी तुम्हाला दिले तर तुम्ही काय करणार? तुम्ही कुठं तर खर्च करा. मी तुम्हाला दिले त्यामुळं त्या बदल्यात 1 लाखाचं कुठं ना कुठंतरी इकडचा खड्डा काढून दुसरीकडे पाडलेला असणार, परत तुम्ही दुसरा खड्डा पाडणार. असं सगळीकडे आपण खड्डे पाडत चाललोय आणि आपली पृथ्वी नष्ट करत चाललोय. जेवढे पैसे जास्त तेवढे उधळपट्टी जास्त आणि हे गव्हर्नमेंटला पण ह्या गोष्टी कळणार नाही, आपल्याला पण कळणार नाही. आणि एक दिवस असा येईल की बाबा नाही आता काहीच करू शकत नाही. कुठंतरी ह्या गोष्टी बदलायला पाहिजे. म्हणजे बरंच मला असं वाटतं आपल्या हातात आहे, आपण ते करायला पाहिजे. आणि थोडंसं सरफेस ट्रीटमेंट देणं आता चांगले हो कोटिंग चांगले आले आणि सगळ्यात महत्त्वाचं भिंतीवरती पाणीच नाही पडलं, ओव्हरहँड जास्त काढले तर ते क्रिएटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, म्हणजे आपोआप सोपं होऊन जाईल. थँक्यू. फार्मा बनवतो आणि एकदा प्रश्न तो आहे आणि याचे काही थंब रूल्स आहे का? मी बीमला डी शटरिंग करताना 7 दिवस 14 दिवस 21 दिवस ठेवतो. फार्माला जर तुम्ही फार्मा क्रिएट करत असाल तर त्याच्या काही डी शटरिंग पिरियड असं थंब रूल्स वगैरे आहे? हां ॲक्च्युली म्हणजे आर्च हा कच्च्या फार्मामध्ये बांधू शकतो. म्हणजे कच्च्या विटांमध्ये तुम्ही करून कुठलाही शेप बनवू शकता. तो राहील का सर? हो 100%. बऱ्याच ठिकाणी आम्ही तसंच करतो कारण स्पॅन मोठा असला तर स्पॅन मोठा अगदी 32 फूट स्पॅनचा आर्च आहे तो पण कच्च्या विटांमध्ये केला. म्हणजे त्याला असे स्टेजेस केले होते
काही फळ्यांचे स्टेजेस करून त्याचे कोपरे फक्त बांधत गेलो आणि त्या आरचा फॉर्म क्रिएट करत गेलो आणि तेच समजा मी फॅब्रिकेशन मध्ये केलं असतं तर खूप सारी कॉस्ट आली म्हणजे त्या कॉस्टच्या ऐवजी खूप सारी कॉस्ट म्हणजे पूर्वी आम्ही वॉल्ट करायचो की ज्याला फॉर्मर करून वॉल्ट करायचं तर फॉर्मरची किंमत निम्मी जायची निम्म्याला जास्त यायची 50-60% मग म्हणून आता ते रोजर डोम मेक्सिकन डोम ह्या ज्या गोष्टी आहेत ते विदाऊट फॉर्म करायला चालू केल्यापासून ती कॉस्ट पूर्ण वाचली आणि ती कॉस्ट आता लेबरलाच जायला म्हणजे लेबर तर तशा दृष्टीनं आपण ते करू शकतो फॉर्म कुठलाही बनवू शकतो किंवा तुम्हाला खूप रिपिटेटिव्ह आर्च करायचे तेव्हा फॉर्म केलेला परवडेल म्हणजे एकसारखे 10 आर्च आहेत तेव्हा फॉर्म परवडेल प्रत्येक ठिकाणी बांधण्यापेक्षा आणि दुसरा प्रश्न तुमचा डी-शटरिंग तर डी-शटरिंग एखादी आर्च चांगली केली तर दुसऱ्या दिवशी खोलली तरी काही प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही ब्रिकला ब्रिक खालची एज समजा व्ही शेप मधला मॉर्टर ठेवला आणि त्याच्यामध्ये वेजेस बघले म्हणजे दगडाचे तुकडे बघले मॉर्टर सेट व्हायला वेळ लागेल पण त्यामध्ये दगडाचे चिपा असतील दुसऱ्या दिवशी तुम्ही एखादी ब्रिक आर्च खोलली तरी काही प्रॉब्लेम नाही इतके सोप्या गोष्टी म्हणजे म्हणून मला असं वाटतं की आरसीसी टेक्नॉलॉजी 10 फूट स्पॅनची आर्च आम्ही एखाद्या वर्कशॉपमध्ये करतो 2 दिवसात करतो मुलं करतात आणि 10 फूट स्पॅनचा बीम समजा बांधायचा झाला किती दिवस लागतील 2 दिवसात होईल शटरिंग बांधायचे सळी बांधायचे पुन्हा येऊन कॉन्क्रीट करायचे नाही अवघड आहे तर त्याच्याऐवजी मला असं वाटतं की ह्या गोष्टी जास्त होत्या आणि त्या करत गेलो आणि ह्या प्रत्येकाने एक्सप्लोर करायला जेव्हा चालू होईल प्रत्येक जण जेव्हा सेल्फी टाकायला चालू करेल आज मला असं आणि त्यासाठी तुम्हाला खरंच कोणाला काही आर्च एक्सप्लोर करायचे असेल तर वी आर देअर आय कॅन असेल थँक्यू खर्च किती समजा 10 बाय 10 असेल हा पहिला प्रश्न किती स्पॅन पर्यंत आपण जाऊ शकतो तसा बऱ्यापैकी किती स्पॅन पर्यंत जाऊ शकतो त्याची थिकनेस कमी जास्त करत जायला लागेल आपल्याला आणि दुसरा तुमचा काय प्रश्न होता पहिला कॉस्टिंग तर कॉस्टिंग साधारणपणे लोकल डोमचे मेसन्स 100 ते 150 रुपये ते डिझाईन वाईज त्याचा रेट घेतात मिनिमम 100 ते 120 रुपये आणि मग ते छोट्या ब्रेकमध्ये करू आध्या विटा करायच्या त्याच्यावरती त्याचे किंवा त्याच्यामध्ये काही डिझाईन्स असतील तर त्याचे पुन्हा कॉस्टिंग पण असा तो लेबर कॉस्ट तेवढी ब्रिक साधारणपणे एका ब्रासला 500 विटा लागतात म्हणजे 100 स्क्वेअर फूटला 500 वीट लागते 500 विटाची 10 रुपयाने वीट पकडली तरी 5000 रुपये झाले आणि ती 5000 प्लस किती 10,000 रुपये झाले असे हे 15 म्हणजे 150 साधारणपणे 200 ते 250 रुपये खर्च येतो त्याच्या हाताखालचे मेसन्स आणि ह्या गोष्टी साधारणपणे खर्च येतो पण मला असं वाटतं आपला आरसीसी स्लॅब एवढ्या स्वस्तात नाही होत 400 रुपये पर स्क्वेअर फीट खर्च येतो आणि इथं तुम्ही लोड बेअरिंग केलं तर बीम सुद्धा रिड्यूस होतात त्यामुळे बीमचे पण काही पैसे कॉस्ट जॅकार्स केले तर ते पण एक छान टेक्निक आहे अशा वेगवेगळ्या म्हणजे तिथं तुमचा स्पॅन किती आहे टाइम किती शेड्यूल आहे अशा बऱ्याच गोष्टीवर कुठलं टेक्निक वापरायचं हे पण आपण ठरवू शकतो Hello sir. Good evening sir. There are really nice load bearing structure with arch work. Out of them there is structure with RCC foundation and bamboo work. Is it possible to show that footage? And second question is, what is regarding dampness for load bearing work? Dampness for load bearing work. There is maximum case that is always dampness in load bearing structure. बरोबर पण जे डॅम्पनेस पूर्वीचे स्ट्रक्चर्स होते म्हणजे आता तरी आपण सिमेंट वापरून ते स्ट्रक्चर्स करतोय म्हणजे सिमेंट मॉर्टर किंवा क्लिंट बँड करतोय त्यामुळे डॅम्पनेसचा कुठं आता काही प्रॉब्लेम येत नाही आम्हाला म्हणजे कारण ते आता तरी जे बेड कॉन्क्रीट आहे ते सिमेंटचं करतोय ते डॅम्पनेससाठीच करतोय इनफॅक्ट आणि त्यामुळे तो काही प्रश्न येत नाही ते पूर्वी कसं व्हायचं की लोड बेअरिंग स्ट्रक्चरला डॅम्प्रूफ कोर्स फिरवला जात नसायचा ते मातीचं असायचं सगळं त्यामुळे कॅपिलरी ॲक्शननं ते सगळं पाणी वर यायचं तर आता तो काही विषय इतका आत्ताच्या स्ट्रक्चरमध्ये येत नाही तर आता तो डॅम्पनेस तर कमी येतो दुसरा पहिला प्रश्न काय आता जे फाउंडेशन दाखवले त्याच्यामध्ये बांबूचं वर्क आहे त्याच्या फुटेज म्हणजे व्हिडिओ वगैरे का व्हिडिओ फोटो आता तर ते व्हिडिओ नाही आणलेला पण दॅट इज जस्ट आपण शिडी बांधतो तशी इट्स हॉरिझॉन्टल बँड कारण तो आपण लोड बेअरिंग स्ट्रक्चर
क्विक रेजिस्टन्ससाठी उपयोगी ठरतं. तर ते हॉरिझॉन्टल पॅन्ट घ्यायचा आपण प्रयत्न करतो. एक तर शिडीसारखे आपण बांधू शकतो किंवा बांधून म्हणजे तिथं किती फाउंडेशन किती डीप आहे, किती अंतरावरती तो पॅन्ट येतो, अशा काही गोष्टींवरती त्याचा डिझाईन अवलंबून राहतो आणि स्ट्रक्चर डिझायनरच्या काही ह्याच्यावरती ते अवलंबून राहतं. पण मला असं वाटतं की ते बांबू किंवा स्टील हे दोन्ही कॉन्क्रीटमध्ये जेव्हा एम्बेड झाले, सळी सुद्धा कॉन्क्रीटमध्ये एक्सपोज झाली तर ती गंजून जाईल. किंवा हा प्रयोग आम्ही करून बघितला की एक बांबूचा तुकडा आणि एक सळीचा तुकडा उन्हा पावसाळ्यात ठेवून दिला, लवकर काय खराब होईल बघितलं तर स्टील पण खराब झालं. त्यामुळं दुसरं म्हणजे त्याला इन्सेक्ट्स लागू शकतात, तर ते लागू नये म्हणून काहीतरी ट्रीटमेंट केली गरजेची आहे. बांबूचे साधे ट्रीटमेंट होते पूर्वी, पोळ्याकाठी बांबू लावायचे, पोळ्याच्या पाण्यात बांबू टाकायचे, त्यातनं ग्लुकोज बांबूचं जे होतं ते खायला किडे आणि त्यातलं ग्लुकोज निघून गेलं की ते नाही, आणि किंवा ते ठराविक अमावस्येला काढायचे, पौर्णिमेला, असं त्यांचं ते शास्त्र होतं की त्यावेळेस ते ग्लुकोजचं प्रमाण कमी असायचं. जेव्हा ग्लुकोजचं प्रमाण कमी असेल बांबूमध्ये तेव्हा ते कापले जायचे. असे इतके छान काही काही गोष्टी आहेत त्यातल्या, त्या मी काही त्यातला तज्ञ नाही, त्यामुळं मला ते फार टेक्निकल त्यातलं माहीत नाही. म्हणजे काही टेक्निकल लोकांच्याकडनं ऐकून ज्या काही गोष्टी करायचा प्रयत्न चालू. आपण जे स्ट्रक्चर्स करतो सगळे मॅक्सिमम घेतलं स्ट्रक्चर्समध्ये लोड बेरिंग स्ट्रक्चर्स मॅक्सिमम 5 वर्ष आपण लोड घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यात RCC कन्सल्टंट जो असतो, RCC किंवा स्ट्रक्चरल कन्सल्टंट, याचा रोल किती असतो आणि त्यांच्या पुढे काय आव्हान असतं? त्याचाच रोल सगळ्यात मोठा आहे. आणि जसं मी म्हटलं की आपल्याला एज्युकेशनमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जाते, तर बऱ्याच वेळा RCC कन्सल्टंटचा म्हणजे ह्या गोष्टीला ते सगळं फॉर असतं, कारण हे सगळ्या रेडीमेड सॉफ्टवेअरमध्ये ह्या गोष्टी आता बऱ्याचशा नसाव्यात, ते इतकं इझी नाही आहे. पण आता ते थोडंसं अभ्यास करून देणं हे गरजेचं आहे. काही स्ट्रक्चरल कन्सल्टंट जे माझ्या ओळखीचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते, जे वाचनमध्ये प्रोफेसर, त्यांनी IISc बेंगलोरमध्ये काम केलं होतं इंजिनिअरिंग सोर्स सायन्स, त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. त्यामुळे त्यांनी काही अशा गोष्टी आम्हाला क्लेम्स दिले, त्याप्रमाणे आम्ही थोडं ते वर्क करत चाललं. पण मला असं वाटतं की स्ट्रक्चरल कन्सल्टंटचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. हे एकतर मगाशी जसं म्हटल्यासारखं सिव्हिल इंडस्ट्री बदलणं हे स्ट्रक्चरल कन्सल्टंट, आर्किटेक्ट, इंजिनियर ह्या आपल्या सगळ्या लोकांच्या हातात आहे. म्हणजे आर्किटेक्टची संख्या बघितली तर भारतामध्ये 1.5 लाख एक आर्किटेक्ट काहीतरी पासआउट असतील, काउन्सिलर रजिस्टर्ड असतील, त्यातले माझ्यामध्ये प्रॅक्टिसिंग 70-75 हजारच असतील. आणि हे सगळे कुठं ना कुठंतरी कोणतरी त्यांना फॉलो करत राहतात. आणि त्यामुळं त्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. 140 कोटी जनतेला आपण जेव्हा सर्व करतोय तर आपला रोल जे आपल्याला असं वाटतं की माझं काम एवढंच महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला अजून 10 जण कोणतरी फॉलो करतात. ते कार्बोजेननी जेव्हा भारतात बांधलं, कार्बोजेनला माहीत होतं का भारतात एवढं RCC करणं होणार आहे माझ्या बिल्डिंगमुळं, त्यांना माहीत असलं असतं तर त्यांनी कदाचित ते केलं नसतं. तर हा सगळा इम्पॅक्ट आहे. तर तो आपल्या म्हणजे आपण आपला रोल जे आहे आपण बऱ्याच वेळा म्हणतो सेंट्रिंगवाला सुद्धा स्वतः करतो, पण तो तुम्हालाच फॉलो करतात कुठं ना कुठं. तर आपण अशा काही टेक्निक दिल्या जे मला एक सांगायचं वाटेल. आमच्या इथं गवंड्यांनी एक हे डिझाईन केलं, त्याचं त्यांनी स्वतः एक मल्टीपर्पज हॉल डिझाईन केलं, जिथं आर्चेस वगैरे वापरून मल्टीपर्पज हॉल केलं. ते त्याला छान तो हॉल इतका चालतो, साध्या गवंड्यांनी डिझाईन केलेलं, तर त्याला आर्चेस वेगळे जमतात, त्यामुळे त्यांनी स्वतः डिझाईन केलं. दुसऱ्या एका गवंड्यांनी स्वतःचं घर वॉर्डमध्ये बांधलेलं, थोडंसं रिस्की पद्धतीनं बांधलं पण बांधलं, डोम केलेलं आहे. म्हणजे हे लोक फॉलो करतात आणि त्यांना कसं होतं, तो आपण जसं म्हणतो सेंट्रिंगवाला तो कॉन्फिडन्स आला की तो स्वतः डिझाईन शाळेत कशाला पाहिजे तुम्हीच आहे असं ते कुणीतरी फॉलो करतात. ॲक्च्युली ह्यात पण मोठी रिस्क आहे, त्यांनी ते करायला नाही पाहिजे. पण मला असं वाटतं की त्यांना घेऊन हे सगळ्यांचं एकत्रित काम आहे आणि हे सगळ्यांनी थोडंसं केलं म्हणजे त्यांना तो ट्रेनिंग देणं, ह्या गोष्टी झाल्या तर खूप काही पॉसिबल आहे.
त्या गोंड्याने डिझाईन केलेलं मल्टीपर्पज हॉल हा जास्त चालतो, कारण तिथं फोटोग्राफीमध्ये मागे अशा आर्टिस्ट पिक्चर्स आहेत, छान फोटो येतात, त्यामुळे तिथं मंगल कार्यालय जास्त चालतं. आता शेवटच्या क्वेश्चन घेऊन आपण. नमस्ते सर, मी अजिंक्य भांडे, RCC डिझायनर, स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून वर्क करतो. नमस्कार. माझ्या बाबांनी 2011-12 पासून आतापर्यंत आम्ही टोटल 12 बिल्डिंग या RCCच्या जागी, स्टीलच्या जागी बांबू वापरून डिझाईन केलेले आहे. 2011-12 मध्ये पहिला बंगला केला, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल फ्लोरिंगला बांबू वापरला आहे. तिथे जवळजवळ 1000 म्हणजे टोटल इंडस्ट्रियल फ्लोरिंगमध्ये लोडिंग येणार होतं आणि त्याची तिथं स्टील 57,000चं लागणार होतं. तिथे फक्त 12,000 रुपयाच्या बांबू काम झालं. नंतर आता रिसेंटली शनी सिंगापूरला 5,500 स्क्वेअर फुटाचा स्लॅब कन्स्ट्रक्ट केला आहे. तिथं पाईप फुटिंग, पाईप फाउंडेशन हे सुद्धा बांबूत केलेलं आहे टोटल. आय थिंक मी तुमच्या बाबांशी बोलले, माझ्याकडे नंबर सुद्धा असेल, पण नक्की भेटता आलं तर भेटूया. हां, तर मला हीच एक गोष्ट विचारायची होती की हे आता RCC मध्ये झालं, म्हणजे बांबू यूज करून फुटिंग स्लॅब करून, तर त्याचा आर्टचा आणि स्लॅब, बांबू स्लॅबचा आपल्याला काही सांगड घालता येऊ शकते का? हा, नक्की घालता येऊ शकते, कारण आर्चला वरती जो हॉरिझॉन्टल पॅन्ट म्हणून आता आपल्याला काहीतरी घ्यायला लागतं, जे पूर्वी लाकडात घेतले जायचे, आज आपण ते कॉन्क्रीटमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. तिथं स्टीलची बांबू रिप्लेस करू शकतो, तिथं आपण ते बांबू नक्की वापरू शकतो. आणि जे तसंही स्पीड कमी लागणार, बांबू पण ते कमीच तसं लागणार ॲज कम्पेअर टू RCC. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की 2-3 मजली स्ट्रक्चरसाठी जो म्हणजे आता समजा ही 10 बाय 10ची खोली, तर 100 स्क्वेअर फुटासाठी आपण 1-1 फुटाचे कॉलम घेतो, 4 स्क्वेअर फूट कॉलमवरती 100 स्क्वेअर फुटाचा लोड जातो. तिथं 10-10-10-40 रनिंग फूटवरती जात असेल तर तो उलटा जास्त चांगलं आहे. आणि तसं आपण काही करू शकलो तर सेविंग पण होऊ शकते, म्हणजे कारण लोड बेरिंगला फक्त हॉरिझॉन्टल पॅन्ट लागतात, त्याला बीम काही मोठे घ्यायला लागत नाही आणि त्याला फक्त तो हॉरिझॉन्टल लोड पण ट्रान्सफर करायला लागायचे. त्यामुळं ते जवळजवळ आता जो रिसेंटली मी जे डिझाईन केलं शनी सिंगापूर, त्याचा स्पॅन जवळजवळ 20 फुटापर्यंत, 18 ते 20 फुटापर्यंत स्लॅब त्यात बीम घेतला. आणि त्याच्यामध्ये त्याच्या शेजारी एक मंदिर आहे ज्याचा कळस जवळपास 60 फूट आहे वरचा. त्याच्या खालचं जे स्ट्रक्चर आहे ते सगळं बांबू रेन्फोर्समेंट. आणि सगळ्यांना मी एक गोष्ट जस्ट एका करू इच्छितो की आपल्या नगरमध्ये जुन्या गोष्टी तर आहेच विटेच्या, पण नवीन जिथे ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग होतं तेच बांबोळीमध्ये जसे नॉर्थ इंडियामध्ये ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग केल्या जातात, ज्याच्या चिमण्या या जवळजवळ 60 ते 70 फूट उंच असतात, अशी चिमणी नगरमध्ये बनलेली आहे. त्याचं डिझाईन बाबांनी दिलं, तो भाग वेगळा, पण मला निदर्शनास हे आणून द्यायचं की एवढ्या मोठ्या ज्या ब्रिक्स आहेत, ज्या चिमण्या आहेत, ज्या की 8-9 महिने कंटिन्युअसली ब्रिक प्रोडक्शन होत असतं, त्याला कुठे क्रॅक जात नाही, काही होत नाही. ही टेक्निक सुद्धा जुनीच आहे, फक्त त्याचं फाउंडेशन डिझाईन ब्रिकमध्ये ॲज अ स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून दिलं. पण ही गोष्ट एक बघण्यासारखी आहे आपल्याला, जी आपल्या जवळ झालेली आहे. आणि चिमणीची वीटभट्टी असेल तर तिची क्वालिटी पण खूप चांगली आहे, सुंदर आहे ती क्वालिटी. म्हणजे इट कम्पेअर्स टू कट ब्रिक जी म्हणतो, वायर कट ब्रिक, तशी कम्पेअर करायला नक्कीच काही हरकत नाही. एवढी सुंदर वीट मिळते. आणि जर म्हणजे आता तुम्ही स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे, तर मला असं वाटतं की स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या ऑर्गनायझेशनसाठी मला खरंच एखादं प्रेझेंटेशन द्यायची खूप इच्छा आहे. तर त्याच्यामुळं म्हणजे ही जी गोष्ट आहे, स्ट्रक्चरल कन्सल्टंटनी ठरवलं तर मला असं वाटतं की खूप काही बदल घडू शकते आपल्या भारतात. खूप प्रचंड प्रमाणात आपण स्टील, सिमेंट, कॉन्क्रीट, कार्बन इमिशन, रिसोर्सेस, एनर्जी हे सगळं वाचवू शकतो. आणि बेसिकली RCC बिल्डिंग सोडून आपण कंपाऊंड वॉल, वॉटर टँक, नंतर जिथे ब्लॅक वॉटर सॉइल येते तिथे प्लिंथला प्रत्येक जण अवेअर नाही होणार लगेच.
बांबू या कॉन्सेप्टसाठी जिथे जिथे आपण कॉस्ट कटिंग करून यूज करू शकतो. शेताचं कंपाऊंड आहे किंवा तिथे परमनंट करायचं आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण त्याचा यूज करू शकतो. तुम्ही त्याला ट्रीट करून वापरता कसं? सर नॉर्मली लोकल अवेलेबल बांबू वापरतो जो फक्त पूर्ण ओला हवा ही कंडिशन असते आणि कुठलाही RCC ठेकेदार याचा यूज करू शकतो. त्याच्यासाठी काही वेगळं स्किल काहीच गरज नाही. फक्त डिझाईनमध्ये जसं दिलं असेल त्याप्रमाणे जे काही गोष्टी सांगितलेल्या जातील तेवढ्या फक्त फॉलो केल्या की ते वडिलांनी केलेल्या जमिनीवरती एक लेख तर काहीतरी मी ऐकलं आला पण त्याच्यावरनं मी कधीतरी मी असं फोन केलं मला कदाचित असेल आपण ठीक होत आहे. येस येस. आणि उलट मला ही गोष्ट खूप छान वाटलं की अशा गोष्टी सुद्धा देण्याचा प्रयत्न हा सगळीकडनं गरजच आहे. खूप मोठी गरज आहे. थँक्यू सर. थँक्यू. चालूच राहतील व आपण जेवण करताना आणखीच काही क्वेश्चन्स असतील तर पर्सनली सरांना विचारू शकता. खाल्लं सूचना आल्याप्रमाणे सरांचे स्टुडंट स्टाफ हे खास करून सरांच्या लेक्चरसाठी आज आलेले आहेत. त्यांच्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. तर त्याचे जे स्टुडंट किंवा स्टाफचे मेंबर्स असतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं व्यासपीठावर यावं. सरांविषयी आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण या व्यासपीठाचा उपयोग करू शकतो. इतक्या लांब सरांसोबत आलाय तर तुम्ही प्लीज स्टेजवर या आणि एक एक वाक्य तुमच्या सरांबद्दल तुमचं जे काही प्रेम असेल जे काही तुम्हाला वाटतंय ते जे काम करताय तितकं तुम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे तुमची ती एक्सप्रेस करायला मी विनंती करतो. प्लीज आणखी करता. शिक्षण वगैरे सगळं मुंबईत झालंय. मी 2 वर्ष झालं सरांसोबत काम करतोय. मुंबई सोडून मी सांगलीला आता 2 वर्ष राहतोय. मुंबईचा मुलगा एका काय 3 सिटीमध्ये राहून सरांचं काम म्हणजे मी इंटर्नशिप पण सरांकडे केली. सरांकडे मला खूप गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, इव्हन आर्चेस असतील. म्हणजे माझं नेटिव्ह प्लेस साताराच आहे आणि मी मुंबईत पण CST स्टेशन असेल, BMCच्या बिल्डिंग असतील, सगळं म्हणजे कॉमन काही गोष्टी मी पाहिल्या की मुंबईत गेल्यावर आपण त्याच बिल्डिंगचे फोटो काढतो. आपण त्या नवीन कोणत्या बिल्डिंगचे फोटो काढत नाही. गावी आलं की आपण मंदिरच बघतो किंवा किल्लेच बघतो. मग जेव्हा मला सरांबद्दल कळालं मी सरांकडे शिकतोय, मी शिकतोच आहे. पण मला 2 वर्ष मी सरांसोबत काम केलं. खूप गोष्टी मी शिकतोय अजूनही आणि शिकलोय. म्हणजे आर्टिस्टबद्दल असेल, आज बी आम्ही नरियाने सरांचं काम बघितलं. आम्ही एक तास तिथं जाऊन शांत फक्त बसतो एक एक डिटेल बघत. म्हणजे या गोष्टी खूप कमी बघायला मिळतात. पण सरांमुळे या गोष्टी खूप शिकलो आणि अजूनही घडतोय. आणि याबद्दल आधी सेन्स नव्हता. जसं आज तुम्ही सगळ्यांनी फर्स्ट टाइम की बाबा आर्ट एवढी महत्त्वाची असू शकते आपल्या जीवनात किंवा आर्किटेक्चरमध्ये आणि रोजच्याच. तर त्या गोष्टी मला या म्हणजे अक्षरशः मी 25-26 वर्षातच आहे पण या वयातच मला या गोष्टी कळाल्या. त्याचा खरं सरांना मी धन्यवाद देईन आणि अजूनही शिकत राहायची इच्छा बाळगतो. बाकी कुठे सरांचं पब्लिश वर्क खूप जास्त नाही त्यामुळं माहिती नव्हतं की बाबा नेमकं काय. पण एक सोर्स थ्रू कळालं की बाबा काम चांगलं आहे तर मी गेले डिरेक्टली. तर मेन गोष्ट मला स्वतःच्या बाबतीत एवढी जाणवली की कॉलेजमध्ये असताना साईटवरचा एक्सपिरियन्स काहीच नव्हता किंवा ॲक्च्युअल काम कसं चालतं किंवा कॉलेजमध्ये खूप ग्लॅमर तयार केलेलं असतं की बाबा तुम्ही आर्किटेक्ट आहे. तर जेव्हा ऑन ग्राउंड जाता तुम्ही गवंडी येऊन तुमची अक्कल काढून गेलेलं असतं. तर मग त्या ज्या काही गोष्टी आहेत की साईट हँडल कशी करायची काय ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स खूप चांगला आला सरांबरोबर काम करताना. म्हणजे इव्हन आता एक वीट कशी लावायची तिथपासून जाऊन आम्ही गोष्टीचा एक्सप्लेन करू शकतो. जे की कॉलेजमध्ये आपल्याला फक्त ड्रॉइंगवरच काम असतं. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे काम तर एक भाग आहेच पण एक माणूस म्हणून तुम्ही कसा असायला पाहिजे म्हणजे हे पण खूप जास्त सरांकडून शिकण्यासारखे. पण सरांकडे मी साईटवर खूप चांगल्या रीतीने शिकलो आहे. मला त्याचा अनुभव खूप चांगला मिळाला आहे. जो बाकी कुठे मिळाला असतं तर लगेचच कोणी कुठेही आर्किटेक्ट तुम्हाला साईटवर पाठवत नाही. साईटवर बऱ्याच घडामोडी होत असतात. काही चूक झाली काही तुमच्याकडून चुकीचे संदेश केले ना मेसेज ना तर त्या बऱ्याच चुकी पुढे गेल्यानंतर कळतात तेव्हा कळणार.
पण सरांनी तेवढा माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्याकडे त्याच्या गोष्टी दिल्या. तिघांच्याही प्रत्येकाच्या स्पेशल ॲबिलिटी आहे. वेदांची ॲबिलिटी खूप क्रिटिकल, म्हणजे तो काय म्हणतात एखादा प्रॉब्लेम सॉल्व्हर असतो तसा आहे. त्याला ड्रॉइंग करायला नाही आवडत, त्यानंतर आता आर्किटेक्चर सोडले. चांगला नव्हतं पण सांगतो कंटाळा लागतो विचारा. आर्किटेक्चरमध्ये पैसे मिळत तर ते त्याचं बाकीचे पण त्याला करायचं होतं. तो आता स्वतःची जिम चालू करतो कॅलिओ काय. तर त्याचं म्हणजे आमच्या ऑफिसचं डिटेलिंग जे साईटवरती बऱ्याच अशा वेगवेगळे फॉर्म जेव्हा तुम्ही करता किंवा आता नरेगाचं शब्द ते कसं केलं असेल तो आता तो सगळ्यात आधी तो सांगायचा. त्याची थॉट प्रोसेस आहे ती क्लिअर. भले ती ड्रॉइंगमध्ये नाही आहे पण ते त्याला ड्रॉइंग करायला आवडतच नाही. तर तशी आणि प्रत्येक कसं तेजस्विनीची वेगळी आहे. राजेश असा काय म्हणायचं सिन्सिअर आहे. तो कुठली पण गोष्ट करायची ठरवलं की तो करणार. तेजस्विनी ही खूप म्हणजे मी आता ॲक्च्युली तुमच्या ह्याच्या निमित्तानं तेजस्विनीकडे आम्ही रियुनियन म्हणून आलो. आता यातलं वेदांत आमच्याबरोबर काम नाही करत आहे, तेजस्विनी नाही आहे, पण म्हटलं एक गेट टुगेदर होईल या सगळ्यांचं म्हणून आमचे एक स्टुडंट आणि राजेश आहे आता आमच्याबरोबर. अजून तरी एक दोघं जण नाही आले, त्यामुळे तर तुमच्या निमित्तानं आमचं रियुनियन झालं. थँक्यू. कुठलाही म्हणजे जेव्हा इंटर्न्स ऑफिसमध्ये काम करायला जातात इंटर्नशिपसाठी तेव्हा म्हणजे फक्त टॉयलेट डिझाईन्स ते करायला किंवा अशी काही कामं इंटर्न्सला दिली जातात किंवा फ्रेशर आर्किटेक्ट पण जेव्हा कुठल्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा पण कुठलंच काम जबाबदारीने त्यांच्याकडे दिलं जात नाही. तर त्या ऑफिसचा मला तो एक फायदा वाटला की बाबा सर विश्वासानं आणि जबाबदारीने त्या गोष्टी म्हणजे जबाबदारी घ्यायला सरांनी शिकवलं आम्हाला की तुमच्याकडे हा प्रोजेक्ट आहे हे काम तुम्हाला करायचं. आणि मग त्यांना चुका झाल्या खूप झाल्या तर ते शिकत गेलो आम्ही त्यावेळी. आताच्या जनरेशन म्हणजे मी पण तुमच्या जनरेशनचा आहे, दिसतो फक्त पद्धतीने वेगळं. पण एक गोष्ट अशी आहे की प्रदीप तांदळे सर किंवा तुमच्या इथचे जे सर आहेत हे सर म्हणजे किंवा आता बसलेले आपल्या बाजूबाजूला बसलेले जे काही सिनियर सर आहेत हे वाहता झरा आहेत. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. जसं की तुम्ही सरांबरोबर आत्ताच्या जनरेशनचे जे आपण खडे आहोत ना ते आपण फक्त त्या झऱ्याच्या शेजारी उभं राहून फोटो काढतो, म्हणजे फक्त 2-3 महिने काम करतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला खूप शिकायला मिळालं, आपण लगेच आपलं काम चालू करू. पण जसं तू म्हटलास, त्या दिदी म्हटल्या की आम्ही 2 वर्ष त्या सरांबरोबर काम करतो आणि सर डायरेक्टली रिस्पॉन्सिबिलिटी सोडताय. तर पहिल्यांदा तुम्ही उडी मारताय हे आत्ताच्या जनरेशनला लक्षात येत नाहीये की तिथे कन्सिस्टन्सी 2 वर्ष एकाच माणसाकडे राहून कन्सिस्टन्सीली अनुभव घेणं. बाकी तू म्हटलं की मी मुंबईचं मी सातारा सांगलीला जातोय, ही गोष्ट कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं. ज्याच्यात काही वर्ष आधी मी पण या भोवऱ्यात अडकलेलो होतो, पण मी आजही आता स्वतः प्रॅक्टिस करतोय, पण मी आजही माझ्या बाबांबरोबर किंवा कुठल्याही सरांबरोबर जर शिकायला मिळालं तर नक्कीच त्यांना फॉलो करण्याचा मी प्रयत्न करतो. पण वेळेअभावी थोडं होऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या बॅचलर लाईफमध्ये तुमच्या इनिशियल पिरियडमध्ये अजून जेवढा वेळ देता येईल तेवढा नक्कीच द्या. एक नेटवर्कचाच भाग आहे. आणखी एक विषय होता संजय कटारिया सर आणि त्यांची कन्या प्रेरणा कटारिया आपल्या संस्थेचे सभासद आहेत. प्रथमच एखाद्या संस्थेचे सभासद आणि त्यांची कन्या असं एकत्रित आपल्या संस्थेत आलेले आहेत. सर्वांनी कार्याच्या गटात त्यांचं एक आभार मानायचे. आपल्या सर्वांना विनंती करतो की बुके देऊन त्यांचा एक सत्कार करावा. एक पुढे माननीय आर्किटेक्ट प्रवीणजी माही सरांचे मी एसाच्या वतीने सरांना खूप खूप धन्यवाद देईन की जुन्या इमारती जतन करणे हे आपण काळाच्या ओघात विसरत चाललो आहोत किंवा मागे पडत आहे. तर त्यावर सरांनी मॉडर्न हायटेक होण्याच्या स्पर्धेमध्ये आपण ज्या जुन्या आर्किटेक्चर ट्रॅडिशनल कन्सेप्ट आहेत त्याचा देखील तेवढा
राहावा हे सरांनी आज आपल्याला आवर्जून हा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि सरांनी फक्त मेसेज नाही दिला तर वेगवेगळ्या ज्या बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांनी प्रॅक्टिस करताना ज्या वास्तू उभारल्या आहेत, त्यांनी स्वतःची वास्तू असेल, ऑफिस असेल, ते देखील किती अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आपण जुनं घर, जुना वाडा आपल्या घरामध्ये आपण सर्वात पहिले तो डिमॉलिश करण्याच्या मागे लागतो, ती तोडून नवीन वास्तू कसं उभी राहील त्याकडे पाहतो. तर सरांनी हा कन्सेप्ट आज आपले डोळे उघडलेत आहेत. असंच आपण म्हणूयात आज की जुन्या वास्तूंना जर आपण टेक्नॉलॉजी वापरून किंवा वेगवेगळ्या जुन्या टेक्नॉलॉजी वापरल्या तर त्या नवीन वास्तूपेक्षाही सुंदर रूपात आज उभ्या राहू शकतात आणि तेवढ्याच लाईफ तेवढाच अस्थेटिक असेल. इकॉनॉमिकली ही नवीन वास्तूला खर्चाच्या 30 ते 40% सरांनी जे बजेट किंवा आता ज्या वास्तू बांधल्या त्याला कमीत कमी खर्चात त्या उभ्या राहिलेल्या आहेत. हे फक्त थेरोटिकली सरांनी प्रॅक्टिकली आपल्याला दाखवलं आहे. पंडित मॅमनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं होतं की ही कन्सेप्ट त्यांनी ही खंत त्यांच्या याच्यामध्ये बोलून दाखवली होती. तर मी आशा करतो मॅडमनी जो आज आपल्याला सर्वांना वेळ दिलेला आहे त्याचा मॅडमलाही आज नक्कीच याचा छान वाटलं असेल. मी एसाच्या वतीने सरांना विनंती करतो की सरांनी जे वर्कशॉप सांगितलं होतं की त्यांनी वेगवेगळ्या संघटनेद्वारे आर्किटेक्ट नाशिक वगैरे, तर नगरमध्येही सर 500पेक्षा जास्त सभासद या संस्थेचे आहेत आणि असेच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हे महिन्यात 4 ते 5 सेशन्स वेगवेगळ्या विषयावर होतात. तर आपणही एसासाठी एक चांगलं सेशन द्यावं अशी मी एसातर्फे विनंती करतो. एडीटीपी मॅमचे आज पंडित मॅम आज स्टार्ट टू एंड पर्यंत प्रशासकीय अधिकारी हा फार कमी आपल्याला पाहावयास मिळतात की जे आपल्या प्रोफेशनल यामध्ये कुठलाही शासकीय कार्यक्रम प्रोटोकॉल न पाळता आपल्यातीलच एक फॅमिली मेंबर प्रमाणे आज ते इथं उपस्थित आहेत. आणि मॅडमला मी याद्वारे विनंती करेन की मॅडम प्रोफेशनल आणि प्रशासकीय यामध्ये जो दुरावा आहे तो आपण आपल्यासारख्या अधिकारी आज आम्हाला लाभलेले आहेत. तर आपण वेगवेगळे उपक्रम एसामध्ये होत असतात तर त्याला आपण उपस्थिती आपली द्यावी आणि वेगवेगळ्या प्रशासकीयमध्ये मीटिंग्समध्ये एसालाही आपण कायम कन्सिडर करून नगरच्या विकासात एसाही कायम प्रयत्नशील असते हातभार लावण्यासाठी. तर आपणही आमच्याशी जोडले जाऊ ही याद्वारे विनंती करतो. तिसरं आज एसआरचे स्टील आजचे जे मुख्य प्रायोजक आहेत एसेकर सर असतील किंवा पुरोहित सर असतील, आज वेगळ्या विषयावर स्टीलचा कन्सेप्ट नसतानाही त्यांनी आज आपल्याला प्रायोजकत्व दिलेलं आहे. तर मी त्यांचे खास विशेष धन्यवाद एसातर्फे देईल की कायमच एसाच्या मागणीला कायम सकारात्मक प्रतिसाद देऊन एसासाठी कायमच पुढेही हातभार लावतील अशी मी त्यांना विनंती याद्वारे करतो. सगळ्यात शेवटी आज मला जो आपल्या एसा फॅमिलीने अध्यक्ष असतील, सेक्रेटरी, उपाध्यक्ष, बीओडी मेंबर्स आणि आज सगळे नवीन जुने मेंबर्स, माननीय सभासद असतील यांनी जो मला आज आदर सन्मान दिलेला आहे मी खरोखरच आपल्या सर्वांचे माझे आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. आणि हा सन्मान माझ्यासाठी आज माझी सामाजिक जबाबदारी वाढवण्यासाठी हा सन्मान आहे असं मी करतो. आणि शेवटी जाता जाता मी पायललाही माझ्या मिसेसला धन्यवाद देईन की सामाजिक कार्यात अनेकदा असं होतं की तिला आज मी किंवा माझे आई वडील असतील यांनाही याद्वारे धन्यवाद देईन की सामाजिक क्षेत्रात काम करताना आज अनेकदा असं होतं की तू तुझा वेळ हा प्रोफेशनल करिअर किंवा पैशाच्या त्या दृष्टीने देतोच आहे पण त्याच्यात तू सामाजिक याच्यात बऱ्यापैकी व्हायला होता असं बऱ्याचदा लोक विचारतात किंवा म्हणतात. पण आज माझी फॅमिली असेल किंवा बायको असेल की जी माझ्या कायम पाठीशी राहते की अनेकदा असं होतं की कुठला काहीतरी एखादा प्रोग्राम घरी ठरतो पण कुठली सामाजिक मीटिंग किंवा काहीतरी याच्यामध्ये तो मी तिथे वेळ नाही देऊ शकत पण ते कुठलीही कंप्लेंट न करताच माझ्या पाठीशी काय उभे असतात. तर मी याद्वारे सगळ्यांना धन्यवाद देईन आणि पुन्हा एकदा एसाच्या वतीने आपण नेमकी आज जो काही सेमिनार आपल्याला मिळालेला आहे एसआर जे स्टीलने 2.5 लाख रुपये हे एसा भवनासाठी दिलेले आहे. जोरदार सर्वांनी काय एसा भवन आर्किटेक्ट इंजिनियरची एक स्वप्न वास्तू आज साकारत आहे. फार मोठ्या प्रमाणात त्याचं काम नगरामध्ये आज पूर्णत्वास
येत आहे. बऱ्यापैकी 50% काम आपण म्हणू शकतो की हे झालेलं आहे. आपणही मॅम एकदा तिथे नक्कीच मी पुन्हा एकदा एसआरटी स्किलला धन्यवाद देईल. आणि आज जे सुरेंद्रजी धर्माधिकारी सर असतील, माननीय चांदवले सर असतील, प्रल्हादजी जोशी सर असतील, त्यांनी आज या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनाही मी एसाच्या वतीने धन्यवाद देईल. आणि शेवटी आपले सभासदांमुळेच आपल्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम होऊ शकतो आणि याला एक शोभा, वेगळी शोभा लागते. तर मी एसाच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.